सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट अमरावती यांच्या वतीने 17 तारखेपासून ह्या ब्रह्मविद्याशास्त्र चिंतनाचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आज या सत्रातील शेवटचं सत्र आहे। उद्या आपली समाप्ती आहे सायंकाळी। आयोजक मंडळी तुम्हाला सूचना देतील, त्या सूचनेप्रमाणे या कार्यक्रमाचं उद्याचं सत्र असेल। पहिल्या दिवसापासून आपण स्वामी श्री चक्रधरांनी निरूपित असलेलं जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे त्यानुसार धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, धर्म कशात आहे, धर्म कशात नाही आणि धर्म कशासाठी आहे याचं आपण सखोल असं चिंतन विवेचन केलं आणि तुमच्या प्रश्नांनाही मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला। तुमच्या मनात अनेक प्रश्न आहे, ते प्रश्न शेवटपर्यंत येत राहतील, कारण धर्म एक समुद्र आहे। जितके तुम्ही खोलवर जाल तितका धर्म आपल्याला पुढे पुढे मोठा झालेला दिसेल, आढळेल। परंतु आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी परमेश्वराने जो धर्म सांगितला आहे तो समजून घेणं, तो जाणून घेणं आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या जीवनाचं, बोधाचं आणि धर्माचं प्रथम कर्तव्य आहे। आणि त्यानुसार परमेश्वराने आपल्याला सर्व तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे। अशी कोणती गोष्ट नाही, अशी कोणती अडचण नाही, असा कोणता प्रश्न नाही की आपल्या तत्त्वज्ञानात आपल्याला परमेश्वराने उत्तर दिलेलं नाही। परंतु आपण त्या धर्मात गेलो पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे। त्यानुसार आपल्यातलं त्यातलं कळेल आणि हे जाणून उमजून घेतल्यानंतर निर्णय मात्र आपल्याला आपला घ्यावा लागेल। कुणीही निर्णय देणारे नसतील, परमेश्वर तुमचे कान पकडून तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारे नसतील। म्हणून अमरावती शहरातील सर्व साधू संत आहे, नामधारक वासनिक बंधू भगिनी आहे, यांनी आपलं चिंतन करून धर्माच्या अनुषंगाने आपलं हित कसं साधता येईल, आपलं भलं कसं साधता येईल याचा विचार केला पाहिजे। इथं आजपर्यंत अनेक कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक साधू संत आपल्याला मार्गदर्शनासाठी आले आणि इथून पुढे येत राहतील। परंतु आपण ते किती ऐकायचं, किती समजून घ्यायचं, किती जाणून घ्यायचं आणि त्यावरती किती चालायचं, त्यातून आपल्या जीवनाचं हित कसं ठरवून घ्यायचं, कसं हित आपलं करून घ्यायचं, हे मात्र स्वातंत्र्य आपली आहे। धर्म तर आपल्याला परमेश्वराने दिला, तोही आपण स्वीकारला। कळत न कळत केलेल्या अहेतुक बोधभाजनाचं ते फळ आपल्याला परमेश्वराने दिलं। न कळत केलेल्या क्रियेचा इतका मोठा फायदा आपल्याला झाला की आपल्याला परमेश्वर कळाला, समजला, जाणवला आणि त्या परमेश्वराला अनन्य भावे आपण शरण जाऊन त्या परमेश्वराची भक्ती करायला लागलो। आज आपल्याला सर्व कळतंय, सर्व समजतंय, आपण अभ्यास करतोय, विवेचन करतोय, चिंतन करतोय, मंथन करतोय आणि त्यातून निघण्याचा प्रयत्न करतोय। न कळत केलेल्या क्रियेचं फळ इतकं मोठं असू शकतं, तेव्हा जाणून केलेल्या क्रियेचं फळ किती मोठं असेल। म्हणून आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख खूप मोठं आहे याचा विचार आपण केला पाहिजे। आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे याचं आपण चिंतन केलं पाहिजे। आज आपलं सुख कशात वाटतंय, या भौतिक जगामध्ये। भौतिक जगाचे सुख उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला त्या सुखाची अभिलाषा निर्माण होते आणि मोठ्या सुखाला आपण मुक्तोय याचा विचार केला पाहिजे। आजचं दुःख आपल्याला काय वाटतंय की उद्या माझं काय होईल, कसं होईल, मला कोणी सांभाळेल का नाही, परमेश्वर पदरात घेईल की नाही, परमेश्वर भेटेल की नाही,
त्यापेक्षा आज बरं आहे. हे उद्याच्या दुःखाचा छोट्याशा विचार केल्यानंतर जर आपण आपलं जीवन असंच जर घालवलं तर उद्याचं येणारं दुःख मात्र खूप मोठं आहे. म्हणून आजच्या दुःखात आजच्या सुखाचा विचार न करता उद्याच्या सुखाचा आणि उद्याच्या दुःखाचा विचार करणं हे बोधाचं प्रथम कार्य आहे. बोधाचं लक्षण काय? माझं हित कशात आहे. जीवाला स्वतःहून हित कधी कोणाला समजत नाही. हिताच्या अनुषंगाने विचार करणं, हिताच्या अनुषंगाने पाऊल टाकणं, हिताच्या अनुषंगाने निर्णय घेणं हे परमेश्वराच्या बोधाचं कार्य आहे. आणि त्या माध्यमातून गेली 5 दिवसापासून आपण जे विवेचन करतोय त्यात अनेक सद्भक्तांनी उपदेश घेतले. म्हणजे परमेश्वरांनी बोध दिला. बोध देणारा परमेश्वर आहे, घेणारे ते जीव आहे. त्यात 6 लोकांनी उपदेश घेतले आणि आज 3 व्यक्तींनी अनुसरणाचे संकल्प सोडले. त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारात त्यांचं खूप खूप स्वागत. जेव्हा नितीन दादाला सांगितलं सूचना द्या, त्यांना म्हटलं आता गर्दी खूप होईल संकल्प सोडण्याची, थोडे हळूहळू पाठवा. परंतु तुम्हाला लक्षात न आल्यामुळं, न जाणवल्यामुळं तुमचा तो संकल्प राहिलेला आहे. तुम्ही उद्याही सोडू शकता, नाही तर कार्यक्रम झाल्यानंतरही सोडू शकता. कारण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं ते पहिलं पाऊल आहे. संकल्प सोडणं म्हणजे लगेच दीक्षा घेणं नव्हे. संकल्प कशाचा सोडायचा आहे की अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण मला बोध दिला, परंतु माझ्या अज्ञानाने, माझ्या स्वार्थाने, माझ्या अभिलाषेने मी तो दवडला, म्हणून दुःखात पडलो. ते दुःख आपणास बघवलं नाही, म्हणून आज या सृष्टीत पुन्हा मला या देही आपण बोध देत आहात. परंतु या बोधाद्वारे अनुसरल्याचा देव याची जाणीव आपण मला करून दिली आणि आता मला अनुसरणाची इच्छा झाली आहे, प्रवृत्ती झाली आहे. मला वाटतंय देवा आपल्याला अनन्यभावी शरण येऊन अनुसरावं. मला आता फक्त आणि फक्त तू हवा आहे. परंतु पूर्वकर्माच्या नुसार मी संसारात पडलो. त्यामुळं माझ्यावर जबाबदारी वाढली. जेव्हा माझी जबाबदारी संपेल त्यावेळेस मी नक्की आपणाला अनन्यभावी शरण येऊन मी अनुसरेल. जोपर्यंत अनुसरत नाही तोपर्यंत मला कोणत्याही अडीअडचणीपासून दूर ठेवावं, माझे अडथळे दूर करावेत, माझी जाणीव, माझी विचारधारा पक्की करावी आणि मला अनुसरणाचं बळ द्यावं. हा संकल्प सोडायचा असतो. तुमच्या मनात संकल्पाची खूप भीती आहे, अनुसरणाची भीती आहे. अनुसरण हे भीतीदायक नाही आहे, अनुसरण हे आनंददायक आहे. कारण आनंद मिळवण्याच्या उद्देशाने टाकलेलं ते पहिलं पाऊल. जसं लग्न ठरलं की लगेच लग्न होत नाही. अगोदर काय होतं, जाणं येणं पाहणं, मग एंगेजमेंट होती, मग लग्न होतं की नाही. नंतर कळतं काय काय पटाटे येतात, तोपर्यंत काही समजत नाही. आता तर तुम्हाला सर्वच कळालेलं आहे, सर्वच समजलेलं आहे. त्याच्यामुळं आता आपण काय बघितला, धर्म बघितला, तत्त्वज्ञानातून बघितला, सत्संगातून बघितला, थोडासा अभ्यासातून बघितला, अनुभवातून बघितला, प्रचितीतून बघितला, अडीअडचणीच्या काळात विडे ठेवून बघितला, सर्व बघितलं. आता बघायचं नाही राहिलं. आता एंगेजमेंट करायची. म्हणजे संकल्प सोडणं म्हणजे देवाच्या अनुषंगाने, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने एक प्रॉमिस करणं, वचन देणं की मी अनुसरेल. याच्यासाठी संकल्प सोडायचा आहे. कोण कोण संकल्प सोडणारे हात वर करा बरं. चला 2-4 हात 2-4 हात अजून आहे. म्हणजे मला तर वाटलं सर्व हात येतील का काय वरती. पावडे साहेब कुठे? मला वाटलं पावडे साहेबांचे दोन्ही हात वर येतील. सुरुवात ट्रस्टीच्या जे पदाधिकारी त्यांच्यापासून आपण करू. कारण ते एवढी सेवा करतात, त्यांना देवानी प्रेमदान द्यावं हे आपली इच्छा आहे, आपली प्रवृत्ती सर्वांची. भेटावं की नाही त्यांना प्रेमदान, कारण ते एवढी सेवा करतात, तळमळ करतात. तर पण प्रेम मिळवायचं पाऊल तर संकल्प आहे ना, त्याच्यावर सुरुवात त्यांच्यापासून करू आपण. म्हणजे सर्व सोडल्या जातील, काही हरकत नाही. परमेश्वराने आपल्याला तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून याची जाणीव करून दिलेली आहे, रस्ते दाखवलेले आहे. कोणत्या रस्त्याने तू जर गेला तर तुला काय मिळेल, काय भेटेल. या रस्त्याने गेला तर देव भेटेल, या रस्त्याने गेला तर नरक भेटेल. हे सारं आपल्याला दृष्टांतातून माहिती करून दिलेलं आहे. आणि हे आपण अभ्यासतो, कधीतरी ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. माळेकराचा दृष्टांतातून देवानी आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे. माळेकराचे 2 दृष्टांत आहे, परंतु त्यातला एक दृष्टांत आपण जर समजून घेतला तर लक्षात येईल
की एक माळीकरी असतो. माळीकरी म्हणजे काय? शेत राखणारा. तो आपल्या शेत राखण्यासाठी त्या माचा बनवतो, त्या माच्यावरती उभा राहतो. तिथून 2 रस्ते सुटतात. एक रस्ता, दोन्ही रस्ते गावातच जातात, परंतु एक जंगलातून जातं, एक रस्त्याने जातात. कोणी बी आपण प्रवास करत असताना आपल्याला कन्फ्युजन असेल, माहिती नसेल, तर आपण काय विचार करतो की आपण विचारून घ्यावं, चुकल्या जाऊ नये म्हणून आपण विचारतो रस्ता कुठं जातो, कोणता जातो, चांगला आहे की नाही, बरोबर आम्ही जाऊ की नाही. तसं तिथले लोक, त्या वाटसरू लोक त्या माळेकऱ्याला विचारायचे की हे रस्ता गावात कोणता जातो. तो पूर्ण माहिती द्यायचा की हा रस्ता जंगलातून जातो, हायवे गावात जातो, पण गेल्यानंतर हिंस्र प्राणी वगैरे आहे, संकट आहे, अडचणी आहे, तुम्हाला ते खाऊ शकतात, गावापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही, आणि हा रस्ता थोडा लांबचा आहे परंतु बिनधोक आहे, चांगला आहे, कोणत्याही प्रकारची अडचण नाही, तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता, त्या रस्त्याने जाऊ शकता. सांगण्याचं काम माळेकरांनी केलं, परंतु निर्णय घेण्याचं काम जीवानी करायचं असतं. कोणत्या रस्त्याने जायचं? सांसारिक रस्त्याने जर परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने आपण धार्मिकता करत जर असेल तर आपण तिथं नरकात पडू शकतो, नरकात जाऊ शकतो. कारण एकाच वेळेस दोन्ही थडीवर हात ठेवून चालत नाही. एक तर परमेश्वर प्राप्त करायचा, ते सोडावं लागेल. परमेश्वर प्राप्त करायचा तर ते समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, आणि त्या परमेश्वराने सांगितलेल्या रीतीप्रमाणे त्या रस्त्यावरती आपल्याला चालावं लागेल. परमेश्वराने रस्ते सांगून टाकलेले, लक्षात आणून दिलेले, परंतु ते आपण लक्षात घेत नाही. आपलं जीवन काय आहे आपण बघत नाही. गणपत आपोयो नावाचे जे भक्त आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. गणपत आपोयो पूजनीय माईम भटांचे सासरे पण होते, मामा पण होते आणि गुरु पण होते. ते पूजनीय माईम भटांना निमित्त होते. त्यांच्या निमित्तानेच पूजनीय माईम भटांची देवाची भेट झालेली आहे. त्यांना कुष्ठरोग होतो. कुष्ठरोग झाल्यानंतर ते देवाकडे येतात आणि देवाला सांगतात, देवा मला कुष्ठरोग झाला, माझा तो घालवा. आता देवाला काही अशक्य आहे का? देवाने 1 मिनिटात ठरवलं असतं तर लगेच कुष्ठरोग घालवला असता. पण देव काय म्हणतात? येतं अनुसरा. ते म्हणतात बिगर अनुसरणाचं तुम्ही कुष्ठरोग नाही घालू शकत का? नाही म्हटले, आमची ती खावणी आहे, आमचं ते वैशिष्ट्य आहे. आम्हाला वाटतं या जीवानी माझ्याकडे यावं, अनन्य भावे शरण यावं, मला अनुसरावं, नंतर मात्र जबाबदारी माझी ठरते. योगक्षेम वाम्यम जेव्हा आपण देवाचं होतो तेव्हा आपलं जीणं मरणं हे देवाच्या हाती असतं, परंतु ते अनुसरत नाही. कुष्ठरोगाने बी माणूस मरणारच होता. कुष्ठरोगाने नुसता मरणारच नव्हता तर किती त्रास, किती अडचणी, किती प्रॉब्लेम्स, त्याला किती दुःख होत असेल, परंतु त्यांनी ते स्वीकारलं आणि कुठं पडला? नरकात पडला. कारण तो अनुसरला नाही. त्याला काय द्यायचं परमेश्वर देणार आहे, कारण पूजनीय माईम भटांना ते निमित्त झाले आहे. दर्शनाचं फळ देतील, संबंधाचं फळ देतील, निमित्ताचं फळ देतील, परंतु जे परमेश्वराने देण्यासाठी सृष्टी निर्माण केली, जे देण्यासाठी अवतार घेतला, जे देण्यासाठी त्यांना सन्निधान दिलं, दर्शन दिलं, ते मात्र कैवल्यदान त्यांना भेटणार नाही. पण आपणही आपल्या जीवनाकडे जर बघितलं तर आपल्याला अप्रत्यक्षरित्या हा जन्मवृत्तीचा रोग म्हणजे कुष्ठरोगच आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराला शरण जावं लागेल, अनन्य भावे शरण जाऊन परमेश्वराची भक्ती करावं लागेल. तुम्हाला वाटेल आम्ही तर भक्ती करतोच आहे, परंतु अनन्य भावे शरण येत आधीन होई, जे म्हणितलं ते की, जे म्हणितलं ते करायचं. म्हणजे काय म्हणितलं परमेश्वराने काय सांगितलं, तर परमेश्वराची ती खावणी, ते वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे अनुसरण, म्हणजे त्याग. आणि ह्या त्यागाच्या अनुषंगाने विचार करणं ते एक पहिलं पाऊल आहे. आपण विचारच केलेला नाही, आपल्याला भीती वाटते, आपण त्याचा विचारसुद्धा करत नाही, चिंतनसुद्धा करत नाही. परमेश्वरांता होईल का नाही होईल, हावतं धर, इच्छा तर ठेव, मानसिक इच्छा ठेव, वाचिक इच्छा ठेव, म्हणा देव कृपा आहे, देवाने ठरवलं, देवाने सांगितलं, मी प्रयत्न केला, त्यावरती मला मात करता आली तर मी नक्की देवाचं होईन, मी फक्त देवाचं होईल, असं जरी म्हटलं तरी तुमचं मानसिक आणि वाचिक कर्म होतं. राहिलं प्रारब्ध, त्या प्रारब्ध कर्माचे जे अडथळे आहे ते दूर करण्यासाठी संकल्प सोडायचा असतो. अर्जुन देवाला मारण्यासाठी 100 कौरव होते, कितीतरी हजारो यक्षणी सैन्य होतं, परंतु अर्जुन देवाच्या केसाला धक्का लागला नाही. का? तर परमेश्वर त्यांच्याबरोबर होते. तसं ज्यावेळेस आपण संकल्प सोडतो परमेश्वर आपल्याबरोबर येतो आणि परमेश्वराची ती जबाबदारी वाढते. म्हणजे संकल्प सोडण्यात सर्वात जास्त फायदा आपलाच आहे. कळत न कळत भविष्यात उद्या काय होणार आहे आपल्याला माहीत नाही. संकल्प सोडला तर परमेश्वराची सिक्युरिटी आपल्याला भेटते.
दवाखान्यात ॲडमिट व्हायचं आणि बिलं भरायची गरज पडणार नाही, याचा अर्थ 100% पडणारच नाही असंही नाही. वय तर झालेलं आहे, आपलं सारी लाईफस्टाईल आपण वेगळ्या पद्धतीने आलेली आहे, परंतु आपल्याला परमेश्वराचं साह्य नक्की होतं आणि म्हणून आपण त्यातून जायचं असतं. ज्या वेळेस गणपताप्पांना देव म्हणतात की आमची खावणी आहे तरी ते अनुसरत नाही, त्यावेळेस देव बाईसा असतात, महादाईसा असतात, त्यांना काकसुकराचा दृष्टांत सांगतात. काकसुकराचा दृष्टांत तुम्हाला माहीत आहे. काक म्हणजे कावळा, सुकर म्हणजे डुक्कर. आपण बघत असतो आणि आपल्याला कधीतरी कोणीतरी म्हटलेलं असतं काय डुक्करासारखं बोलतो, काय डुक्करासारखा वागतो. याचं कारण का की आपलं वागणं बोलणं आपले संस्कार त्या पद्धतीने असतात. ते डुक्कर आणि ते कावळा काय करतं, खाण्यासाठी जेव्हा घाणीत जातं, आता त्या घाणीत सर्व घाणच असते, पण तरीही ते कावळा वरची घाण बाजूला काढतं आणि आतलं चांगलं असावं अशी मानसिकता तयार करतो, चांगलं आहे अशी मानसिकता तयार करतो आणि त्या घाणीला चांगलं समजून स्वीकारतो. डुकराचंही तसंच आहे. चिखलमध्ये जातो, घाणीत जातो आणि तोंड आतमध्ये खूप असतो, त्याला काय वाटतं वरती घाण आहे, आतमध्ये घाण नाही आहे, आणि ते घाणच चांगलं म्हणून खात असतो. तुम्ही कधीतरी रस्त्याने जात असताना असे प्रसंग जर दिसले तर नक्की उभे राहून पाहायचे आणि हा दृष्टांत पण आठवायचा आणि त्या ठिकाणी आपण स्वतःला बघायचं, कारण भविष्यात असं होऊ शकतं. पाठीमागे आपण त्यातून आलेलो आहे. अनंत जन्म अनंत सृष्टी आपल्या गेल्या म्हणजे काय, माणूस जन्मानंतर माणूस जन्म आपल्याला नाही भेटलेला आहे. आपण एवढे भाग्यवान नाही आहे. या 84 लाख योनीतून जन्ममृत्यू करत करतच इथपर्यंत आलेलो आहे. देव म्हणतात ज्या घाणीमध्ये घाणच आहे तिथं मानसिकता तयार केली काय आणि चांगलं म्हणून खाल्लं काय तर घाणच भेटणार आहे. तसा हा प्रपंच परमेश्वराने अस्थिर सांगितलेला. अस्थिर प्रपंच स्थिरतेकडे नेण्याचा जो आपण प्रयत्न करतोय, त्यातून जे कर्म करतोय ते कर्म पापाला आणि दुःखाला मूळ आहे. कारण अस्थिर देवाने तर अस्थिर सांगितलं आणि स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. बघा तुमचं सर्व आयुष्याकडे भूतकाळाकडे जर तुम्ही अवलोकन केलं, आत्मचिंतन केलं, आत्मपरीक्षण केलं तर तुम्हाला पहिले काय वाटत होतं, अपेक्षा काय होती की मी शिकले का डिग्री भेटली पाहिजे, बस बाकी काही अपेक्षा नाही. मग डिग्री भेटल्यानंतर नाही मला नोकरी भेटली पाहिजे, नोकरी भेटल्यानंतर मला चांगलं लग्न झालं पाहिजे, चांगलं घर भेटलं पाहिजे, चांगलं नवरदेव भेटला पाहिजे. मग नंतर सुरुवात झाली ती आता शेपूट वाढत गेली. मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, मग घर पाहिजे, मग गाडी पाहिजे, मग मानपान पाहिजे, पैसा पाहिजे. नुसतं हेच असून उपयोग काय, सोन्याचे दागिने पण पाहिजे. हे सारं वाढत गेलं आणि इथपर्यंत आलोय तरी आपल्या अपेक्षा आपल्या अभिलाषा थांबलेल्या नाही. पण हे करण्यासाठी जे आपण कर्म केले ते कर्म करत असताना जे पाप झाले आपल्याकडून ते दुःखाला कारण आहे. धर्म समजून न घेतल्यामुळं धर्मात जरी आपण असलो तरी दुःख आहे, तरी पाप आहे आणि यातून निघण्यासाठी परमेश्वराने आपल्याला धर्म सांगितलेला आहे आणि तो धर्म स्ट्रेट फॉरवर्ड स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेला आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या मनात शंका आहे की इतक्या वेळेसच अनुसरलो पाहिजे, तेवढ्या वेळेस अनुसरलो पाहिजे, 56च्या आतच अनुसरलो पाहिजे. असं काही नाही. 56 हा जो आकडा आहे तो आपल्या पक्षकारांनी इतर वेगवेगळ्या जीवाच्या अवस्थेच्या असलेल्या सूत्रांच्या माध्यमातून तर्क केलेला आहे. तुमची शरीरयष्टी जर चांगली असेल तर तुम्ही 60 ही तुमची 56च आहे, 70 ही तुमची 56च आहे, परंतु 40 मध्येच तुम्ही बसले जागेवरती, तुम्ही आऊट झाले. म्हणून शरीरयष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. शरीरयष्टी तुम्ही कसे सांभाळता त्याच्यावरती तुमचं वय ठरलं जातं. आणि काल तुम्हाला सांगितलं शरीरयष्टी कशाने सांभाळल्या जाते आणि त्याच्यावरच आपला कंट्रोल नसतो, तिथंच अडचण आहे. कोणी सकाळी नाश्ता नाही केला, हात वर करावर इमानदारीत केला नाही, 4-5च आहे, बाकीचे निसारे करून आले म्हणजे कालचे सूत्र सांगून काय उपयोग झाला का? मग परिणाम हा महत्त्वाचा आहे. बदल हा धर्माला अपेक्षित आहे. सांगितलंय ना, काय हरकत नाही, आज नाही केलं तर पाहू. तुम्ही कोणाला देणार, बाबा तुम्ही काय केलं, मी उदक घेत नसतो, नाश्ता करत नसतो, परंतु तुमचं प्रेम एवढं आहे नाही घ्यावाच लागेल. नितीनदादांनी दम देऊन टाकला, घ्यावाच लागेल म्हटले, काहीतरी पर्याय काढा म्हटले. काहीतरी ठीक आहे, मग आता तुम्ही एवढे दम देताय तर मग काहीतरी फळं वगैरे घेऊ म्हटलं तर जावं लागतं. तर ही आपली संस्कृतीने संस्कार नाही. आणि धर्म समजून घेतल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर बदल परमेश्वराला जो अपेक्षित आहे आणि तो आपण आपला करायचा असतो. आपण आपल्यापासून सुरुवात करायची असते. आपण काय पाहतो, तुम्ही काय करता, हे काय करता, ते काय करता, आपण काय करतो हे बघायचं असतं. स्वतःला शोधण्याचं
माध्यम म्हणजे धर्म, स्वतःला ठिकाणावर आणण्याचं माध्यम म्हणजे धर्म, स्वतःचं हित साधण्याचं माध्यम म्हणजे धर्म. हे आपण लक्षात घ्यायचं. धर्म आपल्याशी केंद्रित आहे आणि आपल्याशी निगडीत असल्यामुळे धर्म हाच संस्कार, धर्म ही संस्कृती, धर्म हाच हित आहे. आता धर्म अनेक तत्वाच्या सिद्धांताच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे आपण बघितलं पाहिजे. दादोस नावाचे भक्त आहे का जे आचार्यांना महादाईसांना निमित्त झाले. ते दादोस विद्यावंत होते. ते दादोसांना परमेश्वराविषयी अत्यंत आवडी होती. ते जेव्हा बी देवाला भेटायला यायचे ना 50 दंडोत घालायचे, 100 दंडोत घालायचे, जाताना 50 दंडोत, 100 दंडोत, जाताना जे देवा आता आम्हाला कुठं दर्शन देणार विचारून घ्यायचे, तिथं दर्शन द्यायचं. इतकी आवडी असलेले दादोस मात्र देवाला अनुसरले नाही. त्यांना बोध झाला नाही. त्यांनी कधी ब्रह्मविद्याशास्त्राचा प्रश्न विचारला नाही. का तर त्यांना अपेक्षा कशाची होती? दृष्टपर विद्येची. ते देवाला जसं पूजन पातन करतात लोक, ईश्वर पुरुष म्हणून पुजतात, तसं मलाही लोकांनी केलं पाहिजे अशी अपेक्षा असल्यामुळे ते म्हणायचे मला विद्या सांगा, देवतेची विद्या सांगा, त्या देवतेची विद्या मला होऊ द्या. आणि या अपेक्षेपोटी त्यांचं वागणं बोलणं तसंच होतं. आणि ह्याच दादोसांच्या वतीनं इंद्रभट नावाचे जे भक्त होते, त्यांनी कमळाईसा नावाची जी भक्त होती त्यांचं भांडण झालं होतं. आता ते जे होते भक्त ते परमेश्वराचे दर्शनी होते आणि परमेश्वराची त्यांच्यावर विशेष बुद्धी होती. परंतु यांचा अर्थार्थी संबंध नसताना त्यांच्याबरोबर वाद घातला आणि काहीतरी चुकीचं बोलले. त्याच्यामुळं महादाईसाला देव सांगतात की तुम्ही यांच्याबरोबर राहू नका. याचं कारण का? हे पाण्यातले गुंडे म्हणजे काय? पाण्यात दगड असतो बघा, तो सतत पाण्यात जरी असला तरी तो ओला बाहेरून दिसतो, पण फोडला तर आतून कोरडा असतो. आपणही धर्मात आहे, धार्मिकतेत आहे, स्मरण करतो, चिंतन करतो, क्रिया करतो, सत्संग ऐकतो, आतून कसे आहोत यावरती आपण ठरतो. आपण पाण्यातले गुंडे आहे की परमेश्वराचे भक्त आहे. यानुसार आपण कसं वागावं, कोणाबरोबर वागावं, कसं राहावं हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. तो जर नाही करून घेतला तर आपण त्या दादोसांसारखे पाण्यातले गुंडे ठरू. पण परमेश्वराला खंती येईल असं आपण कधी राहू नये, वागू नये, बोलू नये. आपलं बोलणं तत्वाला धरून, वागणं सिद्धांताला धरून असलं पाहिजे. स्वामी श्री चक्रांचा परिवार म्हणून आपण आपलेपणाने स्वीकारला पाहिजे. आपली नजर, आपली दृष्टी, आपली विचारधारा आपण बदलली पाहिजे आणि ती बदल परमेश्वराच्या विचाराच्या प्रगल्भतेनुसार असली पाहिजे. धर्म अत्यंत प्रगल्भ आहे, अत्यंत बोल्ड आहे, अत्यंत मोठा आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे, परंतु आपली विचारधारा तिथपर्यंत पोचत नाही. परमेश्वर सम जीव विषम ही समानता आपल्या हृदयामध्ये आपण जर निर्माण करू शकलो तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला करता येईल. आणि धर्म फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे, बाकीचं काही मिळवण्यासाठी नाही. सारंग पंडित देवाची अत्यंत आवडीपूर्वक भक्ती करायचे असं आपल्याला दिसतंय. कितीतरी वेळा देवाला विनंती करून उपाराला नेलं, परंतु ते सर्व दृष्टपर होतं. का दृष्टपर होतं? आज आपण जे पेन्शन वगैरे म्हणतो ना त्याला वृत्तीपूर्वी म्हणायचे आणि राजे राजवाडे ब्राह्मणांना वृत्ती द्यायचे, महिन्याला विशिष्ट मानधन. त्यांना परमेश्वराच्या कृपेने ती वृत्ती मिळाली होती, ती वाढावी, ती टिकावी अशा उद्देशाने जे सारंग पंडित आहे परमेश्वराची भक्ती करायची. त्यांना वेद नाही, बोध नाही, परमेश्वराने वेद नाही, बोध नाही, त्यांची योग्यता अयोग्यता परमेश्वराला सर्व माहीत होती, तरी खूप मोठं तत्त्वज्ञान सारंग पंडिताला देवाने सांगितलं. उद्धारणाचे कितीतरी सूत्र परमेश्वराने सारंग पंडितांना सांगितलं. आपण जे म्हणतो ना याला सांगू नये, त्याला सांगू नये, असं बोलू नये, तिथं बोलू नये, याला करू नये, त्याला सांगू नये, तर हे जे गोष्टी आहे या सारंग पंडिताच्या चरित्रावरून परमेश्वराने मोडीत काढलेलं आहे. परमेश्वराला का माहीत नव्हतं का हा वेदवंत नाही, बोधवंत नाही, हा दृष्टपर भक्ती करतो, हा स्वार्थी आहे, हा भामटा आहे, कशासाठी आलेला आहे हे सर्व माहिती आहे. तर परमेश्वर त्याला एकदा काय सांगतात की घराच्या बाहेर खुंटी असते ना म्हटले, त्या खुंट्या इतकं सुद्धा प्रेम तुमचं आमच्यावर नाही म्हटले. त्याचं तरी लागले पण असतं त्या खुंट्यावरती एखाद्या माणसाचं, मालकाचं, की आमचा खुंटा आहे, पण तेवढं सुद्धा लागले पण तेवढं सुद्धा प्रेम तुमचं आमच्यावर नाही म्हटलं. एवढं देवाला माहीत असून सुद्धा त्या सारंग पंडिताला कितीतरी वेळा म्हटले येतं अनुसारा, तुम्हाला आयुष्यच काढी देईल, तुम्हाला जे पाहिजे ते भेटल, पण अनुसरा. पण ते अनुसरले नाही, परंतु अनुसरत नाही, अनुसरणार नाही हे देवाला माहीत असून सुद्धा परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगताना कंजूसी केली नाही ना. आपण सांगतो नाही की अरे पोथी चालू आहे, सत्संग चालू आहे, कोणीतरी आलं लगेच कोणीतरी सांगतं आडपानं आलं म्हणजे काय, अन्य माणूस आला आता त्याच्यापुढं काही सांगू नये.
देवानी पूजनीय माईम भट्टांना बोलवलं, नंतर बसवलं, नंतर कान फुकले, उपदेश दिला, मग तत्त्वज्ञान सांगितलं काय? आचार्यांना बोलवलं 8 भेटीमध्ये, मग उपदेश दिला अगोदर पहिल्या भेटीत, मग दुसऱ्या भेटीत तत्त्वज्ञान सांगितलं, असं झालं काय? किंवा सारंग पंडिताचं असो, तत्त्वज्ञान सांगितलंय, याचा अर्थ परमेश्वराने परमेश्वराची कड केली, खावणी केली. धर्म हा बुद्धिवादी लोकांचा आहे, त्यांनी किती विचार करायचा, किती कशा पद्धतीनं करायचा, हा त्याचा प्रश्न आहे. पण आपण काय म्हणतो, आम्ही जोडलंच नाही, आमचा अधिकारच नाही. आता अधिकार नाही तर अधिकार नसताना मग तुम्ही धर्मात कसे काय आले? जीव तर सर्वाधिकारी सांगितला. मग अधिकार हा शब्द कॅपॅसिटीशी निगडीत आहे. जसं इथं पाण्याची बॉटल असते 1 लिटरची, त्याच्यात 2 लिटर पाणी बसेल का? तुम्हाला 10 किलो वजन उचलता येईल, आता तुम्हाला 50 किलो उचलायला सांगितलं, उचलता येईल का? तुमची कॅपॅसिटी नाही. तशी बुद्धीची तुमची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यानुसार हे ठरतं. आता आम्ही तर सांगितलं 5 दिवसापासून तत्त्वज्ञान, आता तुमच्या बुद्धीची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला ठरेल, तुमच्या डोक्यात घुसेल आणि मग संकल्प सोडायचा का नाही त्याचा निर्णय ठरेल. कारण बुद्धीच्या कॅपॅसिटीवरती अवलंबून आहे, त्या जाणीवेवरती अवलंबून आहे, त्या कृतीवरती ते अवलंबून आहे. म्हणून अधिकार हा शब्द कॅपॅसिटीज निगडीत आहे. आता इथं जरी सर्व असले तरी मी सांगतोय तुम्हाला कळतंय अशातला काय भाग नाही. कारण देणारा परमेश्वर आहे, बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच होते, घेणारे तुम्ही आहात. मी क्रेडिट घ्यायचं काही काम नाही, माध्यम जरी माझं असलं तरी करणारा मात्र परमेश्वरच आहे. त्याच्यामुळं आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, धर्म काय आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपली धार्मिकता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाथोबा जे आहे आज्ञा न घेताच एकदा परमेश्वराला सोडून जाण्याचा विचार करतात. बाईसा एकट्याच असतात, नाथोबा एकटेच असतात आणि प्रवास चालू असतो. अचानक ते गाथोडं जे आहे डोक्यावरचं ते बाईसांना म्हणतात की मी चाललो आहे, घ्या. आज्ञा नाही घेतली, काहीच नाही आणि निघाले. बाईसा समजावते त्याला, अरे नाथोबा असा काय करतो बाळा, मी एकटीच आहे, एवढं मोठं ओझं, देवाबरोबर जायचं आहे, लांबचा प्रवास आहे, तू थांब. परंतु तो काय ऐकत नाही. देवसुद्धा त्याला सांगतात, बाईसा म्हणते तसं का करत नाही, परंतु तरी तो ऐकत नाही, तो निघतो. तो निघाल्यानंतर देवानी बाईसांना पडाळ्या गाईचा दृष्टांत सांगितलं. म्हणले आता हे झालं पडाळ्या गाईसारखं. म्हणले काय करणार, परमेश्वरसुद्धा मजबूर होतात कधी कधी. देव सर्व सांगतात, समजावतात, जाणवतात, लक्षात आणून देतात, पण आपण मात्र निर्णयापर्यंत जात नाही. परमेश्वर नाविलाज होतो, मजबूर होतात. पडाळ्या गाईचा दृष्टांत तशी एखादा मालक असतो. आता मालकाकडे 2 गायी आहे, 4 गायी आहे, तो काय आपल्या घरात बांधतो का तिला? त्याच्यासाठी गोठा तयार केलेला असतो. आणि त्या गोठा म्हणजे काय, तिथं सर्व घाण असते, चिखल असतो, पाणी असते, जनावर बांधण्याची जागा. त्याच्या बाबतीत एवढा माणूस कोणी विचार करत नाही. पावसाळ्याचे दिवस असतात, तो त्या गाईला आपल्या गोठ्यामध्ये बांधतो. वरतून पाऊस पडत असतो, खाली चिखल झालेला असतो, चारा टाकलेला असतो, तो चिखलात अडकलेला असतो. तिला अत्यंत त्रास, मच्छर येतात, माशा येतात, तिला खूप त्रास होत असतो. म्हणून त्या माणसाला, त्या मालकाला थोडासा तिची दया येते. दया आल्यानंतर तो काय करतो, त्या गाईला सोडतो आणि आपल्या घराच्या बाहेर जे अंगण असतं त्या अंगणामध्ये जो खांबा असतो त्या खांबाला तो बांधतो, स्वच्छ ठिकाणी, चांगल्या ठिकाणी बांधल्यानंतर आता तिने गुपचूप बसावं ना, कारण चिखलातून निघाले, चांगल्या जागेत आलं, व्यवस्थित झालं, स्वच्छता झाली, गप बसायचं. ती काय गपचीप बसत नाही. ती कोणी आलं का ती दाव ओढायची, स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करायची, सुटण्याचा प्रयत्न करायची. त्याच्या डोक्यात आलं, ही ओढता ओढता जर खांब तुटला, घर पडू शकतं, हिची जागा तीच आहे म्हटली. तिला परत सोडतो आणि त्या गोठ्यातच ते असं चिखल असते, घाण असते, अशा ठिकाणी नेऊन बांधतो. सांगण्याचं तात्पर्य परमेश्वर काय सांगतात की आम्ही तुम्हाला या चिखलातून, या सांसारिक प्रपंचातून, या घाणीतून काढून तुम्हाला बोध दिला, चांगल्या ठिकाणी आणलंय, चांगल्या ठिकाणी ठेवलंय, चांगल्या ठिकाणी नेण्याचा रस्ता तुम्हाला आम्ही दाखवलाय. परंतु तुमचा ओढा कुठं असतो, तुमचं काय असतं? देवानी बोध दिला कशासाठी? मुक्तीसाठी. परमेश्वराने धर्म आपल्यापर्यंत दिला कशासाठी? परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. आचार विचार दिला, त्याग दिला कशासाठी? परमेश्वराचं दिलेलं जे जीवन आहे ते अधिक सुंदर करण्यासाठी. पण आपण ते कर्मकांडात, अंधश्रद्धेत, इकडं तिकडं घालून ते सांसारिक सुख मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणून परमेश्वर म्हणतात नाविलाज आहे माझा, मी करणार काय? म्हणून तो जीव ते परत नरकात जात असतो. म्हणून तिथं जायचं नसेल तर देवाने दिलेला जो बोध आहे, सुंदर करण्याची जी रीत, आपल्याला जीवन सुंदर करण्याची जी पद्धत परमेश्वराने सांगितलेली, ती
ती आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या डोक्यात बरेच भ्रम आहे, बऱ्याच गोष्टी आहे की परमेश्वर प्राप्ती म्हणजे एवढी सोपी नाही, एका जन्मात भेटणार नाही, चांगल्या चांगल्याला भेटत नाही, आपल्याला कुठून भेटणार, मग भेटणार नाही म्हणून काय मग करायचीच नाही का? देव म्हणतात जिथं धान्य साठवण्याची जागा आहे ते धान्य साठवण्याच्या जागेमध्ये धान्य साठवायला नाही, ते पेव पुरी पेव म्हणायचे. आता तुम्ही काय कोठ्या ठेवतात ना धान्य साठवण्यासाठी, आता तुमच्याकडे धान्य नाही, मग त्या कोठ्यामध्ये रिकामं कसं ठेवायचं? घाण ठेवता का? दररोज झाडता, रिकामी कुठी टाका घाण, टाका घाण, असं करता का कधी? देव सांगतात ती जर रिकामी आहे तर मग घाण टाकून भरल्या जात नाही. म्हटलं तुम्हाला भूक लागली, घरी काहीच नाही आहे, मग काय विष खायचं का? भूक लागली, चला विष हे खाण्याचाच पदार्थ प्या आणि पोट भरा, असं होईल का? देव म्हणतात ज्याच्यासाठी तेच करावं लागतं. ज्याप्रमाणे पेवात घाण टाकल्या जात नाही, भूक लागल्यावर विष खातल्या जात नाही, तसं परमेश्वर भक्तीमध्ये परमेश्वर मिळणार नाही असा विचार करून मग काय धर्म सोडायचा? धर्म न करण्यासाठी प्रयत्न करायचा, त्याचा विचारच करायचा नाही, त्याच्यासाठी पाऊलच टाकायचे नाही, त्यासाठी प्रयत्नच करायचा नाही का? हाव धरायचीच नाही का? म्हणले कराल तर होईल किंगा. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याला उपायच नाही? तुमच्याकडे अशी कोणती गोष्ट आहे की जी धर्माला तुम्ही लावू शकत नाही? तुम्ही जसं आहे तसं जीवन धर्माला लावू शकता. उपयोगाचा न जाय असं काही नाही आहे. म्हटले जे आहे त्या सामग्रीतून परमेश्वराला प्राप्त करता येऊ शकतं. आणि परमेश्वराने खूप काही आपल्याकडून अपेक्षा केलेली नाही आहे. ज्ञानाची, प्रेमाची या दोन साधनातून परमेश्वर प्राप्ती आपल्याला देत असतात. ज्ञान कशातून आणि प्रेम कशातून हे आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे. परंतु तळमळी जन्माते धाडी त्याशी परमेश्वर आपले प्रेम देते. म्हटले महादाईसा म्हणते देवा तुम्ही आता जाणार, आम्हाला असं निधान देऊन जाणार, दुःख तर आहे, परंतु आम्ही कसं राहावं, काय करावं, कशा पद्धतीनं राहावं? म्हटले नामस्मरण करा, नामस करताना चतुर्विध दुःख करा, तळमळ करा. तळमळ कशाची करायची? देवा मला हे भेटलं, मला ते भेटलं, स्थान करायला भेटले, क्रिया करायला भेटले, साधू संतांची भेटी झाल्या, पण देवा तू नाही भेटला, तू नाही भेटला. इथं गेले तिथं भेटेल असं वाटलं होतं, तिथं गेले तिथं भेटेल असं वाटलं होतं, भेटले नाही. साधू संत भेटले, स्थान करायला भेटले, क्रिया करायला भेटल्या, तत्त्वज्ञान ऐकायला भेटलं, सत्संग ऐकायला भेटले, नामस्मरण करायला पण मला भेटलं, परंतु तू मला भेटला नाही. सर्व भेटलंय, तळमळ. जसं कुत्रं जे असतं उन्हाळ्यामध्ये काय करतं, त्याला कुठंच स्वस्तता लाभत नाही. ते इकडं जातं, तिकडं जातं, तिकडं जातं, त्याला वाटतं इथं गारवा असेल, तिथं थंडावा असेल, तिथं हे करेल, तिथं ते कुठंच स्वस्त राहत नाही. अत्यंत अस्थिर होऊन त्याची जागा तो शोधत प्रयत्न करत असतो. तसं आपण अस्वस्थ झालो पाहिजे. आपण अस्वस्थ नाही का? आता आपल्याला देव पाहिजे नाही. देवाकडून जर सारं भेटलंय तर अस्वस्थ होण्याचं काय कारण? देवकृपा झाली आम्हाला हे भेटलं, देवकृपा झाली आम्हाला ते भेटलं, आणि जे नाही भेटलं त्याच्यासाठी तर आपले व्हिडिओ चालूच आहे, दररोज प्रार्थना चालूच आहे. सकाळी उठून बी स्मरण करण्याचा उद्देश तोच आहे. देवा असं कसं काय, तिला हे दिलं, त्याला ते दिलं, मला का बरं नाही दिलं? मी काय तुझा भक्त नाही का? भांडणारे बी साधू संत, भांडणारे बी लोक आपल्याला भेटतात. एक साधू मला भेटले, म्हणजे आपल्याला अंबाळीला जायचं, तुम्ही माझ्याबरोबर याल का? म्हटलं का बरं? अंबाळीला कशासाठी जायचं? स्नान करायचं आहे का? म्हटलं नाही. म्हणे स्नान नाही करायचं, आपल्याला 5 दिवस तिथं राहायचं. म्हटलं 5 दिवस कशासाठी राहायचं? स्मरणासाठी. मग स्मरणासाठी अंबाळीला जायची काय गरज आहे? म्हटलं स्मरण तर आपण कुठे करू शकतो. तुम्ही तुमच्या आश्रमात स्मरण करत नाही का? म्हणले करतो, परंतु आता हे वेगळ्या पद्धतीचं स्मरण आहे. म्हटलं हे वेगळ्या पद्धतीचं काय? म्हणजे मला आश्रम पाहिजे, इच्छा तर झाली, मन ती पाहिजे, इच्छा तर झाली, महत्वाकांक्षा आहे, मी प्रयत्न करतोय पण यशच येत नाही. म्हटलं आणि आता लोकांकडून पैसे मागायचे, आश्रम तयार करायचे, एवढं सोपं नाही राहिलं म्हणे. भावात रेडीमेड जर भेटलं तर खूप चांगलं होईल, त्यातले ते स्थान भेटलं तर अधिक चांगलं होईल, कारण स्थानाच्या ठिकाणी लोक आपोआप येतात. म्हटले आपल्याला बोलवायची गरजच पडत नाही. आल्यानंतर मग बाकीची सारी दुकानदारी चालू होऊन जाते. म्हटलं काय करता तुमच्यासारख्याने असा विचार करा. म्हणले तुम्ही काही म्हणा, परंतु तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल आणि चालावंच लागेल. म्हटलं नावीला झालं. म्हटलं चला, मी पॉझिटिव्ह विचार केला, यांचं काही असो पण आपलं त्या निमित्ताने जाऊ, स्मरण करू, एकांत भेटेल, जरा चिंतन करायला भेटेल, काही हरकत नाही. आणि तिथं गेल्यानंतर 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, स्मरण केलं. आम्ही रिटर्न आलो. मग आम्ही आमच्या आश्रमात, ते त्यांच्या आश्रमात, आणि 2-3 दिवशीच फोन केला. काय म्हटले जाजवर स्थान आहे, अंबाळीचं स्थान अजून ऐकून होतं, रिझल्ट लगेच भेटला. म्हटले एका बाबांनी फोन केला, म्हणे अशा अशा स्थानावरचे बाबा सरले, तिथं कोणीच नाही, आता ताबडतोब या म्हणे, लगेच मिटिंग, लगेच तुम्हाला स्थान ताब्यात, आश्रम तयार आहे म्हणे. तर आमचीच जशी हाल आहे तुमच्याकडून, तरी आम्ही काय अपेक्षा करावी? मग बाबांनी मला परत म्हणे या, म्हटलं आता तुमचा आश्रम तुम्हाला लक लाभो, तुम्हीच जा तिथं
आणि चालू द्या तुमची दुकानदारी म्हटलं. आम्ही काही येत नाही म्हटलं, आम्ही आलो आमचं स्मरण करायला, एक शुभचिंतक म्हणून तुमच्याबरोबर आलो. तुम्ही विडा ठेवला, देवाने दिलं. कर्मवश तर तुम्हाला भेटणारच होतं, परंतु तुमची निष्ठा नाही आहे, परमेश्वराच्या समर्थवादावरचा भाव तुमचा नाही आहे, परमेश्वराला तुम्ही समजून घेतलं नाही, जाणून घेतलं नाही. देवाला द्यायचं तुम्हाला आनंद आणि तुम्ही कशामध्ये अडकले. तळमळी जन्माते धाडी परमेश्वर म्हणतात आम्ही तुम्हाला आज सन्निधानात सुद्धा प्रेम देतो. हट्ट धरला तर परमेश्वर म्हणतात आम्ही तुम्हाला प्रेम देतो. काल आपण दाखवलं त्या मुलाचं हट्ट, तो रडायला लागला, तो म्हणतो मला आता काहीच नको, मला आई पाहिजे. तसं जर आपण हट्ट धरला की मला देवाचं प्रेम पाहिजे, कारण परमेश्वराला त्या जीवाला प्रेम द्यायचं आहे. प्रेम का द्यायचं आहे, परमेश्वराची प्रेम देण्याची का कड आहे, याचं कारण काय आहे. प्रेम होताच विकार विकल्प स्वभाव उच्छेदून जातात आणि तेच आपले परमेश्वराच्या प्राप्तीची अडचणी आहे. त्यातून आपण परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. आणि विकार विकल्पावरती आणि स्वभावावरती कंट्रोल करणं एवढं सोपं नाही, आपली ताकद नाही. ती सर्वात मोठी साधना आहे, त्या साधनेतून परमेश्वर प्राप्त करायचं एवढं सोपं नाही. म्हणून ज्ञानियाला अनेक अडचणी असतात, प्रेमियाला देवाकडूनच त्याची अडचण दूर केल्या जाते. म्हणून देवाला वाटतं मला प्रेमच द्यायचं आहे, कारण प्रेम दिलं तर प्राप्ती 100%. आणि आपल्याला नको ज्ञान नको प्रेम. आपण काय मागतोय, कशासाठी धार्मिकता करतोय, आपला उद्देश काय, हे आपण जर लक्षात घेतलं तर आपोआपच लक्षात येईल का प्राप्तीनिमित्त के दुःख कर्माच्या राशी नसते. काही सूत्रांच्या अनुषंगाने मी विवेचन करतोय. मोकळं विवेचन करत असताना तुम्हाला सूत्र आपले पावडे साहेबांचा खूप वाटतं, सूत्रावर बोला, सूत्र घ्या. हे सूत्रच असतात, परंतु ते सूत्र आपल्या जीवनाचं सूत्र जे आहे ते सोडवणारे असतात. गणित बघा, गणिताला सूत्राची गरज असते. सूत्र जर नसेल तर आपण गणिताचं उत्तर मिळू शकत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये वचनार्थ जाओ नाही दिजे. सूत्र जर नसेल तर आपल्या जीवनाचं जे गणित आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि जीवनाचं उत्तर आपल्याला भेटणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराने दिलेले वचन म्हणजे सूत्र असले पाहिजे. परमेश्वर काय म्हणतात, तुम्हाला वचनरूपी गोविंदाचं सन्निधान आहे, वचनांचं सन्निधान आहे. जो वचनांमध्ये राहतो, जो वचनार्थामध्ये राहतो, ज्याच्यामध्ये चिंतन करतो, त्या चिंतनातून आपल्या जीवनामध्ये बदल घडून त्यावरती चालण्याचा प्रयत्न करू, त्याला सन्निधानच असतं. आणि तेच सन्निधान परमेश्वराला अपेक्षित आहे. परमेश्वर म्हणतात कर्माचा नाश झाल्याशिवाय, मळाचा नाश झाल्याशिवाय परमेश्वराची कृपा होत नाही. मळ कर्म निवर्तल्याविना परमेश्वराची कृपा नाही. मळ म्हणजे देवतेचे जोडलेले मळ, परंतु कर्माचा नाश झाल्याशिवाय मळाचा नाश होत नाही. आणि कर्माचा नाशाला परमेश्वराने आपल्याला आयडिया दिलेली आहे. आपण कर्मनाश करतो, कशाने कर्मनाश होणार आहे. आपण दररोज कर्म जोडतोय. सांसारिक जीवनामध्ये तुम्ही जे कामं करता त्यांनी कर्म जोडल्या जातात. मला बरेच मंडळी भेटतात, बाबा आम्ही इकडं स्वयंपाक करतो, खातो पितो, तिकडं बी मार्गांमध्ये साधू संत काय करतात म्हटले, स्वयंपाक करतात, खातात पितात, मस्त करतात. तिथे जाऊन तेच करायचं आणि इथे जाऊन हेच करायचं, मग काय हरकत आहे, आम्ही कशाला जाऊ तिकडं. परंतु तिथं कर्म नाशल्या जातं आणि इथं कर्म लागल्या जातं. हा नेमका फरक आहे. ते दास्यमोचक सांगितले. दास्य कोणतं, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेलं. दास होणं पुरे नाही का, मी परमेश्वराचा दास आहे, मी या धर्माचा दास आहे, मी सेवक आहे, ही प्रवृत्ती परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असते. म्हणून कशातून काय भेटेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या विषय व्यवस्था आपण करत राहतो. कोण काय करतं याच्याकडे न बघता आपण काय करायचं हे आपण बघितलं पाहिजे. एकदा अशाच औसा बसलेल्या होत्या आणि व्यापार असतो मार्गातला. कोणी आले साधक की औसा तुम्ही इथं बसल्या का बसल्या, चला हे काम आहे ते काम आहे, देवाची सेवा आहे. म्हणजे तुला काय आम्हीच दिसतो काय, बाकीचे दुसरे कोणी नाही का. म्हणजे तनतन करायला लागले. देव समोर असतात. देव म्हणतात बाई काय करताय तुम्ही, असं राहू नये. राजाच्या तामशाला धर्माचा अधिकार नाही. सत्वस्थ होऊन तुम्ही त्याला शांततेने प्रेमाने सांगू शकले असते, किंवा तुम्ही त्याचं तो काम जो सांगतोय ते त्याचं सांगतोय का, तर परमेश्वराचं सांगतोय. परमेश्वराचं दास्य ते मोचक आहे म्हटले. म्हणले हे करताना कोणी दिसत नाही. म्हणले आचार्य त्याचा धर्म. कोण करतंय कोण नाही करत याच्याशी काही मतलब नाही. आपल्याला किती धर्म कळालाय, आपल्याला किती समजलाय, आपण कोणत्या पद्धतीने त्यावरती मात करायची आणि परमेश्वराला प्राप्त करायचा हा स्वतंत्र विषय आपला स्वतःचा आहे. म्हणून कोण काय करतं याकडं न बघता, डिस्टर्ब न होता, आपण आपलं ड्युटी काय, आपलं कर्तव्य काय यातून जाणून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपली वाटचाल चालू ठेवणं, आध्यात्मिक प्रवास चालू ठेवणं आणि परमेश्वराचं आपल्यातलं अंतर कमी करणं हे आपल्या धर्माच्या, आपल्या बोधाच्या, आपल्या जीवनाच्या कर्तव्याशी निगडीत आहे. ते कर्तव्य, ते करणीय आपल्याला आपल्यासाठी करायचं.
जेव्हा आपण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यासाठी आपण करतो. आजपर्यंत आपण समाजासाठी करतो, कुटुंबासाठी करतो, साऱ्या दुनियेसाठी करतो, पण आपण आपल्यासाठी काहीच करत नाही. आणि आपण आपल्यासाठी परमेश्वर काय म्हणतात, तळमळीत जन्माला धाडं. त्याला काय लागतं पैसा, त्याला काय लागतं कुठं जायचं, सारं भेटलं देवा तू नाही भेटला, कुठं भेटशील, कुठं भेटशील, कुठं भेटशील. ही इच्छा, ही प्रवृत्ती, ही वासना, ही प्रार्थना जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उतरवली तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आणि क्रियेतून परमेश्वर भजनातो, परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देतो. तर हे भजन, ही क्रिया तुम्ही मात्र करू शकत नाही, पण तुमच्या प्रार्थनेमध्ये अर्थता असेल, तळमळ असेल, इच्छा असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही. परमेश्वर कोणाला कोणाच्या निमित्ताने कुठं काय करतील आणि तुम्हाला ज्ञानाचं आणि प्रेमाचं दातृत्व करतील हे सांगता येत. कारण ते परमेश्वराची आगाध लीळा आहे, ते आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून अप्राप्ती निमित्त काय अप्राप्ती करायची, परमेश्वर न मिळण्याची. सर्व भेटलंय पण देव नाही भेटला. देव भेटेल की नाही, अनंत जन्म वाया गेले, अनंत सृष्ट्या वाया गेल्या, आता ही जाती का काय, ही जाती का काय, याचं टेन्शन आपल्याला कधीच आलेलं नाही. का तर देव आपल्याला मिळवायचं नाही याचं टेन्शन आलं पाहिजे, याची चिंता वाटली पाहिजे, याची तळमळ वाटली पाहिजे. कधीतरी रात्र रात्र जागली पाहिजे आपण की मला देव भेटेल की नाही, देव भेटेल की नाही. आपली झोप उडाली पाहिजे, आपल्या झोपच उडत नाही. आपल्याला लीळाचं स्मरण करता करता शांत झोप लागून जाते, झोपच लागत नाही. लीळा आठवायला लागले का अर्धी लीळा संपत्ती नाही तर लगेच झोपतो आपण ढाराढूर. आणि त्याच्यासाठी आपण ते औषध म्हणून वापरतोय. ते आपली झोप उडाली पाहिजे, आपण झोप उडत नाही. याचं कारण आपल्याला देव अजून समजला नाही, देव कळाला नाही. म्हणून देव प्राप्तीच्या अनुषंगाने आपलं दुःख नाही, तळमळ नाही, इच्छा नाही, चिंता नाही, टेन्शन नाही. आपण म्हणतो देव 850 वर्ष झाले गेले उत्तरापंथाला, गेले उत्तरापंथाला, उत्तरापंथाला गेले, उत्तर दिशेला गेले. मग उत्तर दिशे का पाय करू नये म्हटलं. का पाय करू नये, ती उत्तर दिशा तुमच्यासाठी शुभ आहे का. जर उत्तर दिशेला देव गेले आणि ते देव गेले उत्तर दिशेला म्हणून तुम्हाला देव भेटत नाही, दिसत नाही, तर ती शुभ झाली का अशुभ झाली. आणि उत्तर दिशेकडे गेले म्हटल्यानंतर उत्तर दिशेकडे देव आहे आणि मग तिकडं पाय केले तर मग देवाकडे पाय केल्यासारखं होईल. आणि मग जर देव उत्तर दिशेकडे आहे तर आपण इथं काय करतोय, चला मी बी निघतो तुम्ही निघा. कोण येतं माझ्याबरोबर, हात वर करा बरं. कोणाचाच हात वर नाही. बाबा तुम्हाला काय, तुम्ही असंही सोडलंय, तुम्हाला काय टाईमपासच करायचा, इकडं जाय तिकडं जाय. आमचं घरचं लगेच वाट पाहत आहे. एवढं सोपं आहे का ते. अहो मी काय खरंच निघालो असतं काय, आणि तुम्ही खरंच माझ्याबरोबर आले, खोटं खोटं तरी हात वर करायचा, ते सुद्धा तुमच्या ज्यानी होत नाही, तेवढी बी हिंमत नाही. तुम्ही हा विचार करायचा का खरंच जाणार आहे का, खरंच नेणार आहे काही, हे काय चिन्हता. परंतु तरी खोटा खोटा सुद्धा हात वर करण्याची हिंमत आपल्याकडे नाही आहे. तेव्हा तो खरा देव आपल्याला कसा भेटेल. ती तळमळ, ती इच्छा, ते टेन्शन आपल्याला कसं निर्माण होईल, ती अप्राप्तीचं दुःख कसं निर्माण होईल, ती तळमळ आपल्यामध्ये येत नाही तर आपल्याला प्रेम कसं भेटेल. या साऱ्या ज्या गोष्टी आहे परमेश्वराने अत्यंत सोप्या सरळ सांगितलेल्या आहे, परंतु आपल्याकडून ते होत नाही. आणि हे होत नाही म्हणून आपल्याला ते लक्षात येत नाही. देवाने 2 सूत्रातून अत्यंत सुंदरपणे ती गोष्ट सांगितलेली आहे. औसा एकदा भिक्षेला जातात आणि भिक्षेला जाताना सुद्धा हातपाय धुवून मस्तपैकी कपडे व्यवस्थित सर्व करून नीटनेटकेपणा म्हणून देवाला दंडोत घालायला जातात आणि चालतात. देव म्हणतात बाई विरक्ताचं असं लक्षण असतं काय म्हटलं. विरक्ताचं जर असं लक्षण आहे म्हटले, हातपाय धुवून मस्तपैकी तुम्ही भिक्षेला चालले म्हटले, तर साधकाचं लक्षण कसं असेल आणि साधकाने कसं राहावं म्हटलं. थोडे टोकून बोलले. आणि मग आता औसा कशा होत्या, वेदवंत होत्या, आवडी देवाची खूप होती. आणि चुकी सांगितली का लगेच चुकी मान्य करून देवा मला माहीत नाही, सांगा तुम्ही. भोळ्या भावड्या, त्याच्यामुळे ते लगेच देव सांगतात की जितेनी मृताच्या धर्मी वर्तावे म्हटले. असं राव साधकानी, जितेनी मृताच्या धर्मी म्हणजे काय, आपण जिवंत आहे पण मृताच्या धर्माने वर्तायचं आहे, मेलेल्या माणसासारखं. आता मेलेल्या माणसाला काही धर्म असतो का, पण देवाने सांगितलं याचा अर्थ धर्म आहे. मग तो धर्म कसा आहे तो आपल्याला माहीत नाही. त्याला काय आहे का मानपान, इच्छा, महत्त्वाकांक्षा, वासना, त्याच्याजवळ जाऊन आपण त्याची स्तुती केली काय, त्याला शिव्या दिल्या काय, काय आहे का बदल त्याच्यामध्ये. निश्चल आहे, स्थिरता आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. तसं आपण असावं म्हटलं. असं केल्यानंतर असं भेटेल, चांगलं केल्यानंतर भिक्षा भेटेल, चांगलं केल्यानंतर चांगल्या लोकांकडे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी भेटेल. अशा साधकांनी अपेक्षा केल्या नाही पाहिजे म्हटले. जिथे निवृत्ताच्या धर्मी वर्तावे, याच्यासाठी काही कपडेच घालायला पाहिजे का. तुम्ही सुद्धा स्थिरता निर्माण करू शकता. कारण समाजात तुम्ही जास्त राहतात. कुठं कार्यक्रमाला गेले, नाव न घेतलं तरी आपण डिस्टर्ब होतो. आम्ही डिस्टर्ब होतो. गेल्यानंतर बाबा आमचं नावच नाही घेतलं, आमचा सत्कारच नाही केला, त्याच्यासाठी आला होता का तू. धर्माचा म्हणून तू गेला आहे ना, अभिलाषा काय करतो, नाव घेतलं काय नाही घेतलं काय.
मारिता पूजिता समानाची हो की देवाने सांगितलंय, परंतु तसं नाही आहे. सूत्र पाठामध्ये आहे, सूत्र पाठामध्ये आहे. देवाने सांगितलं सूत्रात पाठातलं सूत्र वचन वच्छार्थ जाऊ देऊ नये, ते सूत्र आपण आपल्या जीवनात आणायचंय. मारिता पूजिता समानायचं म्हणजे पूजा केली का आम्हाला बरं वाटतं, नाही पूजा केली का मग दुःख होतं. मग आम्ही साधक आहोत का? आणि तुम्हाला बी असं वाटतं की यांना जास्त केली तर मग आपली ठेप ठेवतील, आपल्याकडे लक्ष देतील, असं का वाटावं तुम्हाला पण? या ज्या गोष्टी आहे वाचनाच्या माध्यमातून जर बघितलं तर भरपूर अवघड आहे. परंतु आज आता शेवटचं सत्र आहे, थोडासा विषय मोठा आहे म्हणून मी स्पीडली घेतोय. त्याच्यात लीळा वगैरे काही जास्त सांगत नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण जास्त करत नाही. आणि ह्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर लक्षात आलं पाहिजे. परंतु एकाच अर्थाने परमेश्वर अनेक ठिकाणी 2-2 वचनं सांगतात. त्याचे प्रकरणवत जरी वेगळे असले त्याचा अर्थ मात्र गरिबीचा अर्थ खूप मोठा असतो. औसाला देव सांगतात जिते निवृत्ताच्या धर्मी कसे वर्तावे. आणि महादाईसा एकदा काय करते, पुराण ऐकायला जाते, कीर्तन ऐकायला जाते. आणि पुराण ऐकून गेल्यानंतर तिथं म्हटले आत्मज्ञान आहे. म्हटले आत्मज्ञानाच्या गोष्टी ते सांगतात, आत्मज्ञान झालं पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे. तर सर्वज्ञांना ती येऊन विचारते आत्मज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान कशाला म्हणावं. तिकडं तिने तो शब्द ऐकला. देवाने एक सुंदर सूत्र सांगितलं की जे सूत्र ह्या सूत्राच्या उलटी बाजू आहे. इथं म्हटले जितेनी मृताच्या धर्मी वर्तावे, जिवंत माणसानी मृताच्या धर्मानी राहावं. आणि त्याच्यानंतर जे महादाईसाला सांगितलं म्हटले मृताच्या धर्म जिवंत माणसाला कसं सांगावं. तुम्ही अगोदरच मेले, तुमच्यामध्ये काय परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा नाही राहिली, वासना नाही राहिली, स्वतःचं हित करून घेण्याची प्रवृत्ती नाही राहिली, तुम्ही अगोदरच मेले. आता तुम्हाला ते धर्म तरी कसे सांगू म्हटले. मृत माणसाला जिवंतपणाचे लक्षण कसे सांगू. आत्मज्ञान म्हणजे जिवंतपणा. आत्मज्ञान ने मोक्ष देवाने सांगितलं आहे. मोक्षाची व्याख्या आत्मज्ञान आहे मोक्ष. काय आत्मज्ञान आहे मोक्ष? सर्वात जास्त मोठी टीका ही आत्मज्ञान मोक्षाची आहे. एका विचारातून एका दोषातून बाहेर पडणं तो तुमच्यासाठी मोक्षच आहे. ज्या आज तिघांनी संकल्प सोडला ना तो त्यांच्यासाठी मोक्षच आहे, कारण त्या बाजूने एक पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. ज्यांनी आज उपदेश घेतले त्यांच्यासाठी तोच मोक्ष आहे, कारण ते होते कुठं आले कुठं. रस्ता चालू झालेला आहे. मी इथं बसलो आणि मला नाशिकला जायचं असं म्हणत बसलो तर नाशिकला पोचेल का? नाशिकला जाण्यासाठी मला प्रवासाला सुरुवात करावं लागेल. ते एक पाऊल टाकणं म्हणजेच माझं नाशिकला पोचणं आहे. 4 तासांनी पोचू नाही तर 10 तासांनी पोचू, पण पाऊल टाकल्याशिवाय पोचणं नाही. देव म्हणतात महादाईसाला, बाई तुम्हाला आता आम्ही कसं जिवंताचं जे लक्षण आहे ते सांगावं. धर्माचं लक्षण म्हणजे आत्मज्ञान. मी होतो कुठं, आलो कोणी काढलं, कुठं आलो, कशासाठी आलो, किती कर्मफळातून भोगून दुःखातून मला इथपर्यंत नरदेहापर्यंत आणलेलं, धर्मात आणलं, बोधापर्यंत आणलं, तत्त्वज्ञानात आणलं, परमेश्वराची जाणीव आपल्याला परमेश्वराने करून दिली. याचा अर्थ आपल्याला जिवंत केलं. कारण जीव हा मायेच्या तमात काय होता, निर्दिष्ट अवस्थेत. आणि जे अज्ञानी लोक असतात त्या अज्ञानी लोकांमध्ये आणि जनावरांमध्ये काही फरक आहे का? ते बी अज्ञानासारखे राहतात, खातात पितात भोगतात. याच्या व्यतिरिक्त काय आहे का? अज्ञानी माणसं काय करतात, चंगळवाद, खाणे पिणे मौज करणे, याच्या व्यतिरिक्त काय आहे का? आणि त्याच्यासाठी जर त्याच्यासारखंच आपल्याला देव कळाला, समजला, जाणवला, लक्षात आला, बोध झाला, नाम झालं, सारं कळतंय आणि त्यांच्यासारखंच आपण राहत असलो तर आपण जिवंत आहे का? मग जिवंतपणाचं लक्षण काय? स्वतःच्या हिताच्या बाजूनी वाटचाल कर, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी इच्छा ठेवणं, हाव धरणं, वासना करणं आणि त्या बाजूनी पाऊल टाकणं. सूत्र 2 आहे. मेलेल्या माणसासारखं जिवंत माणसाने राहावं म्हटलं. आणि मेलेल्या माणसाला जिवंतपणाचं लक्षण कसं सांगावं म्हटले देव म्हणतं. हे 2 सूत्र त्याचा प्रकरणवश त्याचा चिंतन जर तुम्ही केलं तरी सारा धर्म तुम्हाला समजला आणि त्यावरती चालायला सुरुवात केली तरी देव भेटला. परंतु आपण फक्त सूत्र वाचतो. मला इकडं समजलं का तुम्ही आठवड्यातून एकदा सारे वासनिक एकत्र येतात आणि जमतात आणि सूत्रपाठाचं पारायण करतात. म्हटलं खूप कौतुकास्पद गोष्ट आहे का वासनिक सूत्रपाठाचं पारायण करायला लागलं. आता साधू संतांना पारायणाला बोलवायची गरज राहिली नाही. एका ठिकाणी गेलो नाही म्हणजे साधू पण असतात, मग तुम्ही करतात तर साधूंचा बोलवायचं काय काम?
त्यांना कशाला कामाला लावतात? आता ते पवारसाहेबांनी सांगितलं म्हणजे सूत्रपाठ पारायण करतात पण महावाक्य बोलतीच नाही म्हटले. जर महावाक्य नाही बोललं तर पुऱ्या सूत्रपाठाचं पारायण करून उपयोगच नाही म्हटले. आणि महावाक्य केलं तर सारं सूत्रपाठ केल्यासारखं आहे आणि तेच तुम्ही सोडताय. आता पारायण करतात दररोज आठवड्यात सूत्रपाठाचं पुरं पारायण करताय, कानावर तर पडताय, परंतु ते आपल्या हृदयात किती घुसते, आपल्या बुद्धीला किती टच होते, हृदयाला किती टच होते. ते टच होण्यातून आपण कसं त्यातून बाहेर पडतोय, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतोय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण फक्त गुळगुळीतपणा झालेला आहे आपल्यामध्ये. करतोय पारायण, सकाळी उठलो, सुरुवात केली, तो बी विधी करून टाकला. सूत्रपाठ बाहेर होतं, लांब होतं, त्यातपर्यंत पोचलो नव्हतो, आता पोचलो, आता पारायण करायला लागलो, ते बी गुळगुळीत, तो बी विधी करून टाकला. मग बाबा आम्ही करतो रे सूत्रपाठाचं पारायण, दररोज 9 प्रकरण, मग आचार मालिका, विचार मालिका, डोक्यात काय घुसलं? काहीच घुसलं नाही. सूत्रपाठाचं पारायण करायचं नसतं, सूत्रपाठ वाचायचं असतं आणि त्या वाचण्यातून आपण स्वतःला वाचवायचं असतं, हे लक्षात घ्या. पारायण करणं म्हणजे काय? अत्यंत शांततेने ते सूत्र म्हणणं, ते सूत्र आपल्या डोक्यापर्यंत पोचणं, ते पोचण्यातून हृदयापर्यंत आणणं आणि देवानी सांगितलेले त्या कृतीला सुरुवात करणं. आचाराच्या बाजूनी सूत्राचं पारायण करायचं असतं, त्या बाजूनी त्याची वाटचाल करायची असते, त्या बाजूनी सुरुवात करायची असते. ते दिलं सोडून त्याच्यासुद्धामध्ये आपण काय करतो? गुळगुळीतपणा आणलेला, विधी करून टाकलेला. आणि देवाने त्याच्यासाठी डोळ्याचा दृष्टांत सांगितलं. म्हणजे डोळा सर्व बघतो, डोळा याला बघतो, त्याला बघतो, ही वस्तू बघतो, ती वस्तू बघतो, सारं बघतो की नाही? डोळा सारी दुनियादारी करतो डोळा, परंतु डोळा डोळ्याला पाहतो का? मग त्या डोळ्याला पाहायचं असेल तर काय करावं लागेल? आरशापुढं जावं लागेल. आणि काल मी सांगितलं आरसा, तो आरसा म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्राचा. त्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या पुढं जेव्हा आपण उभं राहू तेव्हा तो डोळा म्हणजे आपण आपल्याला बघू. आत्मज्ञाने मोक्ष, त्या आत्म्याचं जी वाटचाल आहे, जो प्रवास आहे, तो त्याला दिसेल, समजेल आणि त्यातून तो उठेल आणि मग परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा प्रवास चालू होऊन जाईल. हे आपण जर लक्षात नाही घेतलं तर नुसतेच सूत्र वाचतोय, सूत्र ऐकतोय, इकडून ऐकलं आणि इकडून सोडलं. त्या कवटीच्या प्रमाणे काडी इकडून घातली, इकडून निघाली, काय उपयोग आहे? काडी इकडून टाकली, तोंडातून निघाली, काय उपयोग आहे? ती हृदयगाम्य. परमेश्वर काय म्हणतात? परमेश्वराला भाजायला पूजायला लागत नाही म्हणजे तो हृदयगाम्य झाला पाहिजे. भाजायला पूजायला लागत नाही, मग हृदयगाम्य करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी काय करायचं? नाही हृदयगाम्य. मग करायचं कशाला? पूजायचं कशाला? ज्यांच्याकडे आहे त्यांनी करायचं. कोणत्या पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने करायचं? व्यवहारी बुद्धी धर्मी उपयोगाला लावायची, ट्रस्ट करायचा, परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने कार्य करायचं. जशी हे लोक करतात, एकत्र येऊन साधुविरहित ट्रस्ट निर्माण केली, मंदिर उभं केलं, इथं सर्व सुविधा देतात, कार्यक्रम आयोजन करतात, येणाऱ्या जाणाऱ्याची व्यवस्था करतात. अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांना करायच्या आहे. या करण्याचा उद्देश काय? व्यवहारी बुद्धी धार्मिक व्यवहारात आपण असं करतो, स्वतःच्या कुटुंबासाठी, संसारासाठी, धर्मासाठी करायची इच्छा ठेवली पाहिजे, वासना ठेवली पाहिजे, आहे ना, त्याचा उपयोग झाला पाहिजे. नाही देवानी सांगितलं ना भाजायला पूजायला काय लागत होतं? हृदयगाम्य. अहो त्या हृदयात नेण्यासाठी ज्यांच्याकडे आहे त्यांनी करायचं, ज्यांच्याकडे नाही आहे त्याच्यासाठी परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितले सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला आणि सर्वातल्या मोठ्या माणसाला. पूजनीय माईंभट 60 भाज्या खाणारे श्रीमंत ब्राह्मण होते आणि ज्यांच्याकडे काहीच नव्हतं असेही भक्त परमेश्वराकडे होते की नाही? ज्यावेळेस भांडारेकर बाहेर निघाले, त्यांची इच्छा झाली की देवाकडे पूजन करावं, मी काहीच आणलं नाही. आचार्यांच्या मनात तसंच होतं, काहीच आणलं नाही, मी करू शकत नाही, दुःख करायला लागले. परमेश्वर म्हणतात तू उभा ठाकल्याशी पुरी सिद्धी ते येथूनच नाही. भांडारेकरांना म्हटले काळजी करू नका, ते सिद्धीला आम्ही नेऊ, जा अशा ठिकाणी बसा पाठीमागं. ती राणी आली, त्यांना घेऊन गेली, पूजायला लागली, म्हटले आमच्या देवाला बोलवा आणि त्यांचं पूजन करा. देव म्हटले नाही, त्यांचं पूजन करा, ते आमचं पूजा करतील. देवानी करून घेतलं की नाही? पण देवासाठी धर्मासाठी आपण उभं राहिलो, व्यवहारी बुद्धी धर्मीय उपयोग लावली. आपल्याला काय डोक्यात आहे? पैसा आहे म्हणजे फक्त विडे व्हायचे आणि पंक्ती द्यायची, याच्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यात काहीच नाही आहे. परंतु दुसरी बी दृष्टी आहे की नाही धर्माच्या सेवेची? दुसरी दृष्टी आहे की नाही धर्माच्या सेवेतून प्रेम मिळवायची? आहे का आपल्या धर्माची? काय हॉस्पिटल, काही धर्मशाळा? तुम्ही नाशिकला आले, पुण्याला गेले, दिल्लीला गेले, चला आपल्या धर्माचं आहे, 2 दिवस राहावं. आपले मुलं शिक्षणाला जातात, जा आपलं आहे, तिथं हॉस्टेल आहे आपल्या धर्माचं, तिथं जा, ॲडमिशन घ्या, राहा मस्तपैकी, धर्माचे तुला संस्कार पण होतील, तुला राहायची व्यवस्था होईल, तुझं शिक्षणही होईल. आहे का काही असं? आणि आपल्याकडे श्रीमंत लोक कमी आहे का? भरपूर आहे, परंतु दिशा
चुकली आणि मग त्यांनी काय केलं, फक्त एवढंच केलं, याच्या पलीकडे धर्मच नाही आहे हे लक्षात आलं. धर्मी उपयोगाला लावायची तर काय उपयोगाला लावायची, आपली व्यवहार बुद्धी करायला लावायची तर काय करायला लावायची. हृदयात परमेश्वर ठेवायचा आणि या हृदयात परमेश्वराला ठेवून परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली आपल्या जीवनामध्ये उतरावायची आणि पुढं जा. ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्याला भीती वाटायला नको, त्याला न्यूनगंड वाटायला नको, माझ्याकडे काहीच नाही मी काय करू, माझ्याकडे काहीच नाही. देव म्हणतात काहीच करू नको, फक्त हृदयात मला चिंतन कर. ज्यांच्याकडे आहे ते म्हणतात तुम्ही हे करा ते करा, त्यांच्याकडे आहे तर त्यांनी तसं केलं पाहिजे, यांच्याकडे नाही आहे तर यांनी असं केलं पाहिजे. तर ज्यांच्याकडं गडगंज आहे ते म्हणतात हृदयगाम्य करायचं, हृदयगाम्य करायचा, कशाला खर्च करायचा. ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांनी काय करायचं, मग त्यांनी ते करायचं, यांनी ते नाही करायचं. कोणासाठी कोणतं सूत्र, कोणासाठी कोणती लीळा, कोणत्यासाठी कोणतं तत्त्व सांगितलं आहे हे परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून जर संशोधक बुद्धीनं जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला कळणार. नाही तर कोणत्या सूत्राचा कुठे अर्थ लावायचा आणि घेऊन पळायचं आणि मग मात्र तिथं आपण चुकण्याची शक्यता 100% निर्माण होते. म्हणून आपण काय करायचं, कशासाठी करायचं हा विचार केला पाहिजे. काही सूत्रांचं आपण चिंतन करणार आहोत. देव म्हणतात बोध आणि बोधशक्ती येथूनच किंगा, आम्हीच तुम्हाला बोध देणार आहे, बोधशक्ती आम्हीच देणार आहे. आता बोध आणि बोधशक्तीमध्ये फरक काय, बोध म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला वेगळा फरक समजणे. आणि बोधशक्ती म्हणजे काय, त्याच्यावरती ठामपणे राहणे, येव्हा नाही, पर्याय नाही, कॉम्प्रोमाइज नाही, तडजोड नाही. माझा देव मला प्राप्त करायचा आहे त्यावरती चालण्याची शक्ती निर्माण करून परिपक्वतेने, अत्यंत कॉन्फिडन्सपणे, आत्मविश्वासाने धर्म सांभाळणे म्हणजे बोधशक्ती. ती बोधशक्ती लगेच भेटत नाही. पहिले बोधाचं दातृत्व केल्यानंतर तो बोध आपण कसा सांभाळतो, धर्मावरती कसं चालतो, त्यातून आपली तळमळ, आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोचली का मग ती आपल्याला भेटत असते. मग त्यावरती आपण चालण्याचा प्रयत्न करत असतो. हे सूत्र आपण का घेतोय, आपल्या डोक्यामध्ये काही भ्रम आहे. बाबांनी सांगितलं लगेच पटलं, लक्षात आलं. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, काही सांगू शकत नाही. देणारा तो, घेणारे तुम्ही. क्रेडिट काय घ्यायचं काही काम नाही आहे. बोध आणि बोधशक्ती तिथून असते. आम्ही सांगितलं तुम्हाला जाणवलं, तुम्हाला कळलं. आता 4 लोकांनी का 5 लोकांनी उपदेश घेतला म्हणजे उपदेश माझा घेतला का, मी माझं नाव दिलं का स्मरणाला, देवाचंच नाव दिलं म्हणजे देवाचाच उपदेश घेतला. आणि देवाने सांगितले भाजी आहे गुरु मानावा. मी दीक्षा कशी घेतली माहिती आहे, कोणती वेली नाही आहे, सकळे परमार्गाला निमित्त करून माझी दीक्षा आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा माझे गुरु आहे. हे तिचा नामधारक आहे, तिचा वासनिक आहे, तिचा साधू आहे, की तिची तपस्विनी, साऱ्या म्हणजे सारे माझे गुरु. एवढी प्रगल्भ विचार परमेश्वराची आहे. कारण देवाने सांगितलं निमित्त मानिजे. निमित्त कोण नाही कोणाला. तुम्ही इथं बसले म्हणून मी चिंतन करतोय, मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यातूनच मी काहीतरी शिकतोय. निमित्त झाले की नाही. गुरु भाजी आहे गुरु मानावा म्हणजे भाजी निवडायला सांगणारा तो सुद्धा आपला गुरु असतो. दत्ताच प्रभूंनी 24 गुरु केले, 24 गुरु केले. आपण म्हणतो आता देवाला काही गुरु करायची गरज आहे का. देव स्वयं गुरु आहे आणि आपण तसं समजतो बी म्हणतोय बी. आणि मग त्यांना गुरु करायची काय गरज आहे. तर आपल्याला समजावण्यासाठी गुरु करणं म्हणजे काय, गुण स्वीकारणं. देव म्हणतात ज्या बी ठिकाणी जाल तिथं गुण घ्या. पण आपण तिथे गेलो का, हे असा वागतो, असा बोलतो, असा राहतो, दोष घेतो. म्हणजे दोषदर्शी काय, आपल्याला गुण दिसले पाहिजे. गुणाच्या माध्यमातून आपण ते स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला गुणी व्हावं लागेल. दोष सांगणे वेगळे, दोष दाखवणे वेगळे. आपल्या डोक्यात दोष दोष एवढं पक्क झालेलं का हाताची घडी तोंड बंद करून टाकले, शिवून टाकले, बंद नाही शिवून टाकले तुमचे. दोष दाखवणे म्हणजे काय, दोष पाहणे म्हणजे काय, जर लक्षात घेतलं तर या भीतीतून तुम्ही बाहेर पडाल. दोष पाहणे म्हणजे काय, माझं काहीतरी वाईट तुम्हाला दिसलं ना, मला येऊन न सांगता मंदिराच्या बाहेर जाणं, अरे तुम्हाला माहिती का ते बाबांचं, त्या बाबांचं म्हणजे बदनामी करणं म्हणजे दोष पाहणे. त्याला दोष लागेल. पण दोष दाखवणे म्हणजे काय, माझी चुकी झाली लगेच तोंडावर येऊन बोलायचं की बाबा हे चुकीचं आहे बरं, काही धर्माला धरून नाही आहे, चांगलं नाही आहे, तुमच्या हिताचं नाही आहे, याला दोष दाखवणे म्हणतात. आणि ते पावडे साहेबांचं म्हणतात ना, हे तर पुण्याचं काम आहे, आम्ही तर त्यांना सावध करून राहिलो. ज्याला हित हा याचं हित व्हावं अशी इच्छा असते ना, तोच सांगतो ना. आपला मुलगा जर काही बिघडला आपण काय म्हणतो, नाही नाही दोष पाहू नये, दोष लागेल, जाऊ द्या, वागू द्या, त्याचं कर्म आहे, त्याचं नशीब आहे, त्याचा अधिकार आहे, राहू द्या. आपण करतो का तसं. आपण त्याला समजावतो, नाही समजावलं तर मारतो, धाक देतो, त्यातून तो बाहेर काढतो का जेणेकरून तो बिघडला नाही पाहिजे. का तर आपण त्याची हितक्ष आहोत. तसं धर्माचे हितक्ष जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा या दोषातून तुम्ही बाहेर पडा. समोर सांगाल, समोर बोलाल,
जे आहे ते मांडाल, जी खंत आहे, तक्रार आहे, हे कधी मांडाल? जेव्हा धर्मावरती तुमचं प्रेम वाढेल. आधी येत बुद्धी व्हावी, मग येतीच्या परिवारावी. परमेश्वरावरती जेव्हा तुमची बुद्धी निर्माण होईल तेव्हा परिवारावरती येईल आणि मग तुम्हाला असं वाटेल की ह्या जगातले सर्वांना परमेश्वराने बोध दिला पाहिजे. नाही दिला त्यांचा अधिकार, त्यांची योग्यता, त्यांचा प्रयत्न असू द्या, पण ज्यांना बोध आहे ते सारे अनुसरले पाहिजे. जे अनुसरले ते परमेश्वराला प्राप्त झाले पाहिजे अशी इच्छा ठेवणं म्हणजे परमेश्वराच्या परिवारावरती प्रेम करणं, परिवाराला स्वीकारणं. आपण म्हणतो आम्हाला काय करायचं, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल, जाऊ द्या. आणि दोष पोटात घातले का मग देव मग आपल्या पोटी अवतार घेतो. आपल्याला देवाला आपल्या पोटी अवतार नाही घ्यायचा, हा कर्मराटीचा सिद्धांत आहे. आपल्या पोटी अवतार घेतल्यानंतर बोध होत नाही, आपण त्याच्या पलीकडे गेलेलो आहे. आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा आहे. आता परत आपल्याला जन्मन, परत संसारण, परत देवाचं अवतरणं हे करायचं नाही आहे. म्हणून हे जे आहे कर्मराटीचे बरेचसे सिद्धांत आपल्या डोक्यात घातलेले, बऱ्याचशा सूत्रांचे अर्थ चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत आलेले, ते संशोधन पद्धतीने आपण जर स्वीकारले तर आपल्या लक्षात येईल. वेळेचा अभाव आहे परंतु पटपट घेतो. आधी करणाते आद करून परमेश्वराची उद्धरिती. आपल्याला एकच माहिती आहे, आधी करणाते आद करून, आधी करणाते आद करून. पुढचं सूत्र आपण खाऊन टाकलं. पुढचं सूत्र महत्त्वाचं आहे. काय? अर्धवट सत्य म्हणजे अर्धवट राव असतं ते धर्माला घातक असतात आणि ते तुमच्या आयतासाठी कारण ठरतं. पूर्ण ज्ञान घ्यायचं. परमेश्वर काय म्हणतात? आधी करणाते आद करून परमेश्वरच उद्धरती. परमेश्वर उद्धारणार आहे, परमेश्वर सांगणार आहे, परमेश्वर बोध देणार आहे. त्याच्यामुळं कोणाला निमित्त करायचं आणि कोणाला अधिकरण करवायचं ठरवायचं हे परमेश्वराच्या अधिकारातला विषय. परमेश्वराने त्यांना आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. तुम्ही म्हणू शकत नाही यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून, एखाद्या नामधारकाच्या माध्यमातून सुद्धा कोणाला तरी परमेश्वर बोध देऊ शकतात. कारण पुढचं सूत्र त्यावरतीच आधारित आहे. परमेश्वर काय म्हणतात? स्तंभा एका ते निमित्त करून मीच उद्धरीजेल आणि मीच बोलेल म्हटले. स्तंभ, खांब, जड कोणाला निमित्त करायचं हे देव ठरवणार. तुम्ही ठरवू शकत नाही का देवा यालाच निमित्त करा आणि त्यालाच निमित्त करा, ह्याच निमित्तातून मला भेटलं आणि त्याच निमित्तातून मला भेटलं. तो देवाच्या अधिकारातला विषय असल्यामुळं देव ठरवणार आहे कोणाला कोणत्या पद्धतीनं कुठं. बघा मी आता इथं आलो, मी तर काही डोक्यात घेतलं नव्हतं तर कोणी उपदेश घेतील, कोणी संकल्प सोडतील, हाय का काही डोक्यात? ते माझं कामच नाही. माझं काम काय? चिंतन करून जे मला कळालं, समजलं ते तुमच्यापर्यंत पोचवणं. त्यांना वाटलं, देवाने ते नियोजन केलं त्याच्या पद्धतीनं, ते नियोजन करून त्यांना इथपर्यंत आणलं आणि देवाने त्यांना दिलं. देवाने निमित्त केलं. त्यांची माझी ओळख नाही, संबंध नाही, इथून मागं कधी भेटलो नाही. बाबा मला उपदेश घ्यायचा. काल ते एका मुलीनं उपदेश घ्यायचं, दररोज ती इथं सेवा करते, तिनं ऐकलं, म्हटलं मला उपदेश घ्यायचा. म्हटलं तुझी आई म्हणे आई घरी, आई उपदेशी परत. म्हटलं विचारलं का? नाही विचारायचं काय काम आहे, देऊन टाका उपदेश. म्हटलं हे धारिष्ट, हे कुठून आलं? तिकडून येतं. परमेश्वरच उद्धारतात, परमेश्वरच देतात आणि कोणाला निमित्त करायचं हे परमेश्वर ठरवतात. तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. तुमच्या डोक्यात काय घातलं नाही? फक्त साधू लोकांना, कपडे घातलेल्या लोकांना देव निमित्त करतात, असं काही नाही. आणि हा माझा अनुभव आहे, असं काही नाही आहे. देवाला द्यायचे, देव कोणाकडून देतील हे सांगताच येत नाही. आणि देवाच्या सूत्रातूनच देवाने ते समजून सांगितलेले. या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त परमेश्वराची प्रवृत्ती झाली पाहिजे. एकदा प्रवृत्ती झाली का स्तंभा एका ते निमित्त करून, कोणाला निमित्त करून परमेश्वर बोध देतात, ज्ञान देतात. परंतु हे कोणाला देतात? कशासाठी देतात? आद्यंती दैव मध्यपुरुष. बोध देतात, प्राप्तीला नेतात. पण पहिली कड काय आहे? मधला कड काय आहे? त्यागाचा, अनुसरणाचा, परमेश्वराच्या प्राप्तीच्या इच्छेचा, वासनेचा. त्याच्यासाठीच कोणाला तरी परमेश्वर निमित्त करतात. अन्यथा चाललंय पाट्या टाकायचं काम, त्याला काही अर्थ नाही आहे म्हटले. आणि देवाने सांगितले एक अनुसरते एक ननुसरते. ननुसरती ते प्रमादी बोलते. प्रमाद हा अनुसरणाशी ननुसरणाशी निगडीत आहे. नंतरच्या प्रमादाचा विचार नका करू. ननुसरण हाच प्रमाद आहे, हीच अक्षम्य चूक आहे. का? ती सृष्टी त्याच्यासाठी निर्माण केली, त्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, त्याच्यासाठी तुम्हाला नर देहात आणलं, त्याच्यासाठी तुम्हाला बोध दिला आणि बोधाचं कार्य अनुसरण ते तुम्ही करत नाही. ही सर्वात मोठी अक्षम्य चूक आहे आणि तोच प्रमाद आहे. बाकीच्या दुसऱ्या प्रमादाचा विचार करू नका. एकदा का तुम्ही तिथं गेले का परमेश्वर ठरवणार आहे. कारण परमेश्वराचं सगळं ते नित्य. परमेश्वर ठरवणार आहे तुम्हाला कुठं, केव्हा, कधी, केव्हा, कसं.
म्हटले यस ना परमेश्वर, अनंत ब्रह्मांडाचा नायक, आणि तुम्ही कशाचा विचार करताय? हे भेटेल का, ते भेटेल का, ते करेल का, ते करेल का? त्याच्यासाठी एक पाऊल टाकणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून काल मी सांगितलं, त्या बाबांनीच मला सांगितलं होतं, ते खूप आवडलं. सरणावर जायच्या अगोदर त्या कपड्यात जायच्या आधी देवाला म्हणायची, या कपड्यात घेऊन जाय बाबा, आणि त्याची वासना ठेवायची आणि इच्छा ठेवायची. आणि देवाने त्याच्यासाठी खूप मोठी सबसिडी दिलेली आहे. मृत्यूशेवर श्रीकृष्ण महाराजांनी तर सांगितलं, मृत्यूशेवर पडल्यानंतर माझं चिंतन करता करता तू जीव सोडला, तर मरणाच्या अगोदर तू माझा झाला, तर मरणाच्या नंतर मी तुला कसा काय दुसरीकडे जाऊ देईल? मरणाच्या अगोदर देवाचं व्हा. परंतु शेवटचाच तो क्षण पकडणं एवढं सोपं नाही आहे. तो क्षण पकडायचा तर आयुष्य द्यावं लागणार आहे. ज्याच्यासाठी आयुष्य दिलं, मरणाच्या वेळेस तेच आठवल, तेच लक्षात येईल, त्याचं चिंतन करल, आणि म्हणून त्याच्यातच पडाल. शेवटी कशाचं चिंतन करताय त्याच्यानुसार पुढचं प्राप्ती होत राहते. आणि आपल्या देवाने सांगितलं 2 घडी अपुरे ती. 2 घडी म्हणजे 1 घडी म्हणजे 24 मिनिटाची, 48 मिनिट. जो 48 मिनिटं मरणाच्या अगोदर 48 मिनिटं जरी तुम्ही चिंतन करत राहिले, दुःख करत राहिले, प्रायश्चित्त घेतले आणि अनुसरणासाठी इच्छा ठेवली, वासना ठेवली, तर तेच अनुसरण आहे. याचा अर्थ लगेच आता दीक्षा घ्या, मोठा कार्यक्रम करा, 2 लाख खर्च करा, चप्पी करा आणि कपडे घाला आणि मग अनुसरण, असं नाही आहे. परंतु तो दिवस सांभाळण्यासाठी, पकडण्यासाठी आजचे दिवस तुम्हाला द्यावा लागतील. क्षणोक्षणी हे दिलं तर तो प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळं शेवटी जायच्या अगोदर देवाचं होऊन जाणं. तर अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, दुःखात पडलो, आजही पडू, कालही पडलो होतो, आणि सृष्टी अतिदीर्घ असल्यामुळे ही संधी मात्र आपल्याला पुन्हा नाही, पुढच्या सृष्टीतच ती संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला उभं राहायचं आहे, आपल्याला इच्छा ठेवायची आहे, आपल्याला हाव धरायची, आपल्याला प्रयत्न करायचा आहे. परमेश्वर काय म्हणतात? अयोग्य जीवाला मी योग्य करतो. तू हा तर म्हण, तू हो तर म्हण, इच्छा तर ठेव, वासना तर ठेव, मला देव पाहिजे असं तर म्हण, सारी देवकृपा आहे असं तर म्हण, तळमळ तर कर. आपण काहीच करत नाही, आपली इच्छाच नाही. आपण गाठ्या ओढतो, स्मरण करतो, सकाळी देवपूजा, संध्याकाळी देवपूजा, कधीतरी स्थान, कधीतरी क्रिया, हे सारं करतो, पण प्रोसेस झालेली, फक्त प्रोसेस. आतून जे व्हायला पाहिजे ते होत नाही, बाह्य अंगाने चालू आहे सारं. आणि देवाला बाह्य अंगाचा धार्मिकतेची अपेक्षा नाही, आणि तुम्ही ते करू नये. म्हणून परमेश्वर आता कवनाकवनी व्यसन येत फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन. अलौकिक अवतार तुम्हाला भेटलेला आहे, यतिमुनीचा वेश आहे, जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. कोणत्याही प्रकारचं उपाधी म्हणत नाही. आपले देव काय केलं नाही आपल्या देवाने आपल्यासाठी? 12 वर्ष सालबर्डीत राहिले तेव्हा ऊन नव्हतं काय? पाऊस नसेल काय? थंडी नसेल काय? आज आपल्याला थोडी थंडी वाजली. तुमच्या प्रत्येक घरात मी गेलो, प्रत्येकाकडे 2-2 कूलर, 4-4 कूलर. थोडंसुद्धा अजून तर उन्हाळा सुरू नाही झाला चांगल्या पद्धतीचा, तरी कूलर पाहिजे. देवाला कुठं होता कूलर? अनवाणी देव फिरले, करपात्री भिक्षा मागितली. कोणासाठी? कशासाठी? अनंत ब्रह्मांडाचा नायक, सर्वशक्तियुक्त परमेश्वर का असं करत होता? फक्त आणि फक्त आपलं दुःख त्या परमेश्वराला पावत नव्हतं, आणि या दुःखातून आपल्याला काढायचं होतं, आणि या दुःखात आपल्याला जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून परमेश्वराने स्वतः करून दाखवलं. अन्यथा आपण म्हणलो असतो एवढा सोपा आहे का आचार? हे कोणी करू शकत नाही. देव म्हणतात आधी केले मग सांगितलं. देवाने स्वतः केलं. जर केलं नसतं तर आपण अशी विषय अवस्था केली असती. म्हणून देवाने माझ्यासाठी काय केलंय हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा देवाविषयी आवडी निर्माण होईल. एखाद्या व्यक्तीने आपल्याला कळत न कळत सांसारिक अडीअडचणीच्या वेळेस मदत केली तर आयुष्यभर त्याच्या ऋणात राहतो आपण. कितीतरी वेळा म्हणतो यांनी मला मदत केली बरं का, यांनी मला मदत केली बरं का. देवाने माझ्यासाठी काय केलंय याची जाणीव जर करून घेतली तर त्या देवाविषयी आवडी निर्माण होईल. परंतु हे करत असताना अत्यंत महत्त्वाचं सूत्र देवाने आपल्याला सांगितलंय ते लक्षात ठेवा. देव म्हणतात मी दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, यतिमुनीचा वेश आहे, उभयदृश्य अवतार आहे, जीव उद्धरण्याचं व्यसन आहे, पण ईशाळूचे ईशाळू आहे. जर यदा कदाचित तुम्हाला सारं देऊनही, सारं समजून सांगूनही तुम्ही जर जे करायला लावलं ते नाही केलं तर मला खंती निर्माण होईल आणि मग शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं थोबाडही पाहणार नाही. जर का देवानी थोबाड न पाहण्याचं मनात घेतलं तर आपलं मात्र काही खरं नाही. आपण कुठं जाऊ, कशात जाऊ, किती नरकन किती दुःख. म्हणून मी सांगितलं आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं.
आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख खूप मोठं आहे। आता सुख उद्याचं मोठं मिळवायचं का या सुखात मरायचं? उद्याचं दुःख स्वीकारायचं का हे दुःख स्वीकारायचं? हे मात्र निर्णय आपल्यावरती आहे। आणि म्हणून परमेश्वर आता ईशाळूची ईशाळू देवाला सुद्धा कधीतरी वाटतं की मी काय नाही केलं यांच्यासाठी, आणि तरी यांना समजू नये, तरी यांना कळू नये। येत अनुसारा म्हणणाऱ्यांना देवाने कितीतरी म्हटलं, देवानी देवाची कड केली। सारंगपंडित आहे, दादोस आहे, मार्कंड आहे, ब्रह्मविद्या विचारा, ते म्हटले तुमच्याकडेच राहू द्या। दादोसांना म्हटले येत अनुसारा, म्हणले ते आमच्या त्यांनी होणार नाही, म्हणलं लग्न तरी करा म्हणले, मग म्हणले ते होणार नाही, म्हणले मग इथून जा, मग ते होईल म्हणे। दादोस ना वेदवंत ना बोधवंत, तरी देव जेव्हा देवाच्यापासून ते उठून निघून गेले तरी देवाचा गुडघा कापरला का हा जीव आता कुठं जाईल, किती नरकात जाईल, किती दुःखात पडेल। त्या दादोसांसाठी परमेश्वराचं मन थरथरलं। तुम्ही तर बोधवंत आहात, तुम्हाला तर 4 पदार्थ कळाले, परमेश्वर समजला, तुम्ही भक्ती करताय, त्याच्याही पलीकडचे तुम्ही आहात। जर यदाकादाजी तुम्ही जर अनुसरले नाही आणि अनुसरण्याची इच्छा नाही ठेवली तर देवाला सुद्धा तुमच्याविषयी खंती निर्माण होऊन ईशाळूची ईशाळू तुमचं तोंड पाहणार नाही। आणि जर का देवाने ठरवलं का आमचा CCTV कॅमेरा याच्यापासून काढायचा, का मग मात्र आपल्यासाठी नरकत नरक आहे। त्या देवता म्हणतात तुम्ही होते कोणाचे, आले कुठं, जाणार कुठे होते, आले कुठं, भेटणार काय होतं, मिळवलं काय। आणि मग ती तीव्रता, ते दुःख, आज काटा टोचला तरी किती दुःख, BP वाढली तरी किती दुःख, शुगर वाढली तरी किती दुःख, सुनानी वाईट बोललं तरी किती दुःख, इथं आलो कोणीच आपल्याशी बोललं नाही तरी दुःख, खायला जो पदार्थ पाहिजे ते भेटत नाही तरी दुःख। तेव्हा ते जगायलाच खाण्यासाठी जर आले आणि तेच भेटत नाही तर मग काय जीवनाचा अर्थ आहे का? किती दुःख आहे, उद्याचं दुःख किती मोठं आहे, याचा विचार करा, याचं चिंतन करा। आज शेवटचं आपलं सत्र होतं, उद्याचं सत्र संध्याकाळी आयोजक मंडळी वगैरे सर्व सांगतील कशा पद्धतीने। उद्या मी शक्यतो काही बोलणार नाही, मी फक्त ऐकणार आहे, तुमच्याकडून ऐकणार आहे। तुमच्यामध्ये किती बदल झाला, किती उठले, किती प्रेरणा घेतल्या, काय करायचं ठरवलंय, उद्या तुम्ही कसं मरायचं ठरवलंय, हे तुमच्याकडून मला ऐकायचं आहे। का तर ही पण माझी इच्छा आहे, ही बी माझी खावणी आहे। आणि उद्या तर तुम्हाला गुरुचं पूजन करायचं आहे। तुम्हाला वाटतं सुटका झाली, पूजन बिजन काहीच नाही बाबाकडं, पूजन आहे संकल्पाचं। काल मी सांगितलं कशा कायचे संकल्प सोडणार आहे ते ठरवून आणा, ते ठरवून या। आणि सर्वात जास्त संकल्प कशाचे सुटले पाहिजे, कोण कोण सोडणारे हात वर करा, तेवढेच, अजूनही एक काही वाढलं नाही। आणि आता हे जे हात वर झाले ना, आता सत्संग आटोपल्याबरोबर लगेच इथं येऊन उभं राहायचं, पळायचं नाही बरं का। मी सर्वांचे चेहरे पाहिलेले, जर का तुम्ही पळाले तर देवाला लगेच फोन करून सांगेल हे पळाले, यांना धरा, काय करायचं करा। आणि सर्वांची इच्छा काय आहे, सर्वांची इच्छा काय, कोणी पहिला संकल्प सोडावा, कोणा? बघा पावडे साहेब किती प्रेम आहे तुमच्यावरती। सर्वात पहिले पावडे साहेबांना प्रेम व्हावं, सर्वात पहिले या ट्रस्टीचे सारे जे आहे आयोजक, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यांना सर्वांना प्रेम व्हावं, वाटतं की नाही, वाटतं की नाही? मग त्यांचे पहिले संकल्प सोडून घेऊ, परंतु असं म्हणू नका बाबा त्यांचे पहिले सोडा मग आम्ही पाहू। तुमचं सोडायचं तुम्ही ठरवलंय, तुमचं हित तुम्ही करून घ्या, आमचं सांगायचं काम आहे। परमेश्वरांनी आरसा दाखवलेला आहे, त्यातून किती आपल्याला आपलं हित करून घ्यायचं हे ठरवायचं आहे। यावरती नंतर काही प्रश्न असतील तर मनीष दादा विचारतील। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो।